सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. आणि आता ते वारं व्हायला लागलेलं आहे नाही का? थोडंसं ट्रान्झिशन मोडचा हा काळ आहे आणि येणारी प्रिलिम्स UPSCची ही आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. एकूणच जर आपण अलीकडल्या काळामध्ये UPSC मधलं यश, UPSC मधलं सक्सेस हे जर बघितलं तर ते कम्प्लिटली खूप मोठ्या प्रमाणात, कम्प्लिटली नाही, त्या प्रिलिम्सवरती डिपेंड आहे. प्रिलिम्स ही फार डायसी होत चाललेली आहे आणि प्रिलिम्समध्ये आपल्याला यश मिळवणं हे दोन बाबीवरती निश्चित होतं. एक म्हणजे आपला GSचा पेपर आणि दुसरा म्हणजे आपला CSATचा पेपर. आणि काही मुलांसाठी तो GSचा प्रॉब्लेम असतो तर काही मुलांसाठी CSATचा प्रॉब्लेम असतो. खरं तर या दोन्हीही ज्या बाबी आहेत त्या आपल्याला इथे महत्त्वाच्या आहेत. दोन्हीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. मी असे बरेच विद्यार्थी आतापर्यंत पाहिलेले आहेत जे काय होतं की एका वर्षी माझा खूप चांगला CSAT आहे तर मी आता थोडंसं काय करतो, GS कडे लक्ष देतो. CSAT त्या वर्षी नेमका काहीतरी गणतो, त्यावर्षी नेमका काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि सर मला नाही जमलं. किंवा अगदी CSAT मध्ये सुद्धा मुलं काय करतात की नाही, माझं RC खूप चांगलं आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे त्या एरियामध्ये, मला मात्र क्वांट आणि पुढे रिझनिंग जमत नाही, तर मी तिकडे थोडंसं लक्ष दिलं यावर्षी. मात्र झालं असं की लक्ष दिलं, तिथून आउटपुट मिळालं सुद्धा, पण RC मध्ये मी जिथे स्ट्रॉंग होतो मी दुर्लक्ष केल्यामुळे मला नाही जमलं. किंवा आणखी एक मुलं म्हणत असतात की त्यामध्ये होतं असं की CSATची इतकी भीती असते की त्या भीतीपोटीच मुलं पुढे परीक्षेमध्ये देऊ का नको, जाऊ का नको, दिल्यानंतर बसल्यानंतर घाम फुटणं, त्या 2 तासाचा टेम्परामेंट, हा प्रॉब्लेम वेगळाच असतो. किंवा अगदी CSATचं काही नसेल, समजा GS कडे लक्ष द्यायचं म्हटलं तर काही मुलांचं असं असतं की माझं CSAT चांगलं आहे, खूप चांगला सर, कन्सिस्टंटली मी परफॉर्म करतोय, पण GS मध्ये एका त्या डेथ व्हॅलीमध्ये मी स्टक झालोय आणि मला तिथून बाहेर पडता येत नाहीये. तर तिथून मला आउट ऑफ त्या डेंजर झोन मला यायचं आणि ते कसं, तर तो माझा प्रॉब्लेम आहे. काही मुलांचं असं असतं की मग GS मध्ये पुन्हा तेच प्रॉब्लेम येतात की माझं रिडिंग खूप चांगलं आहे, बरेच सोर्सेस मी रेफर करतोय, मी बरेच सोर्सेस ऍड करत गेलोय, हा माझा 4था, 5वा, 6वा अटेम्प्ट आहे आणि मी तरी नाही, मी स्ट्रगलच करतोय, मी नाही होत आहे तिथे. म्हणजे आता काल UPSCचा रिझल्ट लागला आणि आपली एक स्टुडंट आहे, तर सहावी प्रिलिम्स होती आणि 6व्या प्रिलिम्स मध्ये तिला म्हणजे 25 मध्ये तिने रिझल्ट आला आणि मेन्स आहे, 6वे मेन्सला ती, म्हणजे 6व्या अटेम्प्ट मधल्या पहिल्या मेन्सला ती बसली आहे आणि आता त्या कालच्या रिझल्ट मध्ये ती यशस्वी आहे. ती आता इंटरव्ह्यूला पोहोचली आहे. मोस्ट प्रोबॅबली तिला इंटरव्ह्यू सुद्धा निघेल आणि पोस्ट मिळेल. पण हे प्रत्येकाला जमतं का असं? हे तिला जमलं, 6व्या अटेम्प्ट पर्यंत तिने स्वतःला सस्टेन केलं, ते तिला जमलं, तिच्या घरातल्या लोकांनाही जमलं, पण हे प्रत्येकाला जमेल असं नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा जो गेम आहे, तो जो टेस्ट आहे, ते प्रिलिम्स आहे, तर त्याच्यामध्ये आता या वर्षी स्टक राहायचं नाहीये, तिथे अडकायचं नाहीये. आणि मग त्याच्यासाठी काय काय करावं लागेल ते आपण आत्ताच केलं पाहिजे. त्याची जी प्रिपरेशन आहे ती आत्ताच आपण त्या ठिकाणी खूप सायंटिफिकली सुरू केली पाहिजे. आणि मग ते करत असताना जो बेसिक असतो बघा, ब्रॉडर, तो काय आहे की एक आहात तुम्ही, ठीक आहे, एक आहात या ठिकाणी तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला आहे ती एक्झाम. एक्झाम UPSC. मग इथे जर आपल्याला या दोघांमधून जर आपल्याला तो सक्सेस हवा असेल, ठीक आहे, तर काय करावं लागेल, ह्या दोन्हीही बाबीकडे तेवढंच लक्ष द्यावं लागेल. कारण माझा जो अनुभव आहे त्या अनुभवातून मी तुम्हाला अगदी विथ प्रूफ बऱ्याच विद्यार्थ्यांच्या सांगू शकतो की केवळ याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाहीये किंवा केवळ याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाहीये, आपल्याला दोन्ही गोष्टींकडे तेवढंच लक्ष द्यावं लागेल. मला काय म्हणायचंय, मला हे म्हणायचंय की तुमची जी आत्ताची सुरुवात आहे, ही सुरुवातच मुळी या दोन्ही एक्झाम्सना समजून घेण्या, दोन्ही घटकांना समजून घेण्यापासून सुरू झाली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा या स्वतःचं अनालिसिस करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर एक्झामचं सुद्धा अनालिसिस करणं फार इम्पॉर्टंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. एक्झामच्या अनालिसिस मध्ये
जो पहिला सगळ्यात की स्टोन आहे, ज्याच्याबद्दल आपण आज खूप डिटेलमध्ये बोलूयात, आणि तो म्हणजे पीवायक्यू एनालिसिस. हे पीवायक्यूचं एनालिसिस तो बेस आहे, तो कॉर्नर स्टोन आहे. म्हणजे त्याच्याशिवाय ना कुठली इमारत आहे, त्याच्याशिवाय ना कुठलं यश आहे. तो बेस आहे. पण त्याच बरोबरीने ते कितीही आपण चांगलं केलं तरी सुद्धा तो एक्झिक्यूट करणारे तुम्ही आहात. ते अनालिसिस केल्यानंतर एक्झिक्यूट करणारे तुम्ही आहात. तुम्ही दोन ठिकाणी ते एक्झिक्यूट करत असता. एक्झामच्या अगोदर, हे जे 5 ते 6 महिने आहेत, या एक्झामच्या अगोदर तुम्ही ते एक्झिक्यूट करता, आणि त्याचबरोबर तुम्ही ते एक्झिक्यूट करता त्या 2 तासामध्ये, त्या दिवसभरामध्ये जे 2 पेपर आहेत तिथे सुद्धा. आणि म्हणून तुमचं सुद्धा तिथे तुम्ही सॉर्ट करणं आवश्यक आहे. तुम्ही सॉर्ट करणं आवश्यक आहे, सॉर्ट अनालिसिस करणं आवश्यक आहे. फार बेसिक आहे ते, पण जे बेसिक आहे ते अगोदर करा, स्वतःला समजून घ्या. मग आपलं जे सॉर्ट आहे आपण दोन्ही टप्प्याकडे येऊया. हे मी फार थोडक्यात सांगतो, मग आपण मेन आपल्या एक्झामकडे जाऊयात. जो पहिला मुद्दा आहे तुमचं स्वतःचं स्वॉट. हे जे तुम्हाला स्वॉट करायचं आहे तुमचं, त्यामध्ये पहिल्यांदा मी तर हे सांगेन की तुम्हाला स्वतःला चांगलं ओळखण्यासाठी आणखी एक काम करा. ज्यांनी एक्झाम दिलेली आहे लास्ट टू लास्ट इयर, ह्या सर्वांनी तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे, आणि जे पहिल्यांदा एक्झाम देणार आहेत त्यांनी सुद्धा खरं तर, तो म्हणजे जो लास्ट इयर जे प्रिलिम्सचे जे पेपर्स आहेत ते पेपर सॉल्व्ह करा. दोन्ही सीसॅट आणि जीएस हे दोन्ही पेपर सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करत असताना वेगवेगळे जे पॅरामीटर्स आहेत त्याकडे लक्ष द्या. 100 क्वेश्चन पैकी मला किती अटेम्प्ट झाले, फक्त हे महत्वाचं नाहीये. त्या पलीकडे जाऊन तुम्ही जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचा टाइम, वेळ किती लागतो, टोटल टाइम तो किती लागला. नंबर 2, प्रत्येक क्वेश्चन नुसार तो वेळ किती लागला. नंबर 3, सब्जेक्ट बदलल्यानंतर प्रत्येक क्वेश्चनला लागणारा वेळ तो किती आहे. हे इतक्या मायन्यूट लेवलला जाऊन बघा टाइम. म्हणजे तुम्हाला हे कळेल की अरे, म्हणजे इकॉनॉमीला मला जास्त लागतोय किंवा इकॉनॉमीला मला कमी लागतोय, मला हिस्ट्रीला खूप लागतोय, नाही मला हिस्ट्रीला कमी लागतोय. व्हॉट एव्हर, पर्सन टू पर्सन व्हॅरी करेल, पण हे करा, हे करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. मग पहिलं टाइम आहे सगळ्यात महत्वाचं. दुसरं तुमचं टेम्परामेंट, त्याकडेही लक्ष द्या. टेम्परामेंट आणि टेम्परेचर हे दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मग टेम्परामेंट कडे लक्ष द्या. तो पेपर सोडवत असताना कुठे आनंद होतो, कुठे टेन्शन यायला लागतं, कुठे काहीच कळत नाहीये, कुठे खूप छान पद्धतीने समजतं, ते पण पहा. तिसरा तो म्हणजे जे बरोबर आलेले क्वेश्चन आहेत त्यापेक्षा जे चुकतायत त्या क्वेश्चनकडे अधिक लक्ष द्या. जे रॉंग आन्सर आपले येत आहेत ना त्याकडे लक्ष द्या. त्याचं अनालिसिस करा की वाय आणि व्हॉट. सो व्हॉट वेंट रॉंग, काय चुकतंय हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. रॉंग आन्सरच्या बाबतीत किती येत आहेत डझंट मॅटर आत्ता या घडीला. आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जेव्हा हा पेपर सॉल्व्ह कराल, जर तुम्ही लास्ट इयरचा पेपर दिला असेल तर तुम्ही त्या पाठीमागचा पेपर घ्या. पण आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा तुमची पोझिशन चेक करायची आहे, प्लस सॉर्ट साठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरणार आहेत. मग सॉर्ट मध्ये आपण काय करू शकतोय, तर इथे 2 मुद्दे. आणखी एक पेपर तुम्ही सॉल्व्ह केला, आणि हा पेपर सॉल्व्ह केल्यानंतर जो सेकंड नंबर आहे त्या सेकंड नंबर मध्ये आपल्याला आपल्या पर्सनॅलिटी आणि तिसरा तो म्हणजे आपला स्टडी. लास्ट इयर आत्ता जस्ट मला वाटतं 10 दिवस झाले असतील भेटून आम्ही. एक स्टुडंट आलेला आणि त्याचं असं म्हणणं होतं की त्याची चौथी प्रिलिम्स झाली लास्ट इयरला. 2017 पासून तो तयारी करतोय. 2018ला पहिला अटेम्प्ट दिला, आणि पहिली प्रिलिम्स क्रॅश, दुसरी प्रिलिम्स पण नाही निघाली. मध्ये कोविडचा काळ आला, कोविडच्या काळामध्ये परत 1 वर्ष गॅप घेतला, परत एक्झाम दिली, नाही निघाली, आणि लास्ट इयर चौथा अटेम्प्ट होता, नाही निघाली. मग प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा त्याचे सोर्सेस आम्ही फाइंड आउट केले की त्याने काय काय रीड केलं,
असा एकही सोर्स नाहीये त्याच्या बुकलिस्टमध्ये की जो आपण वाचत नाही किंवा आपल्याकडे नसतात. एव्हरीथिंग ही हॅज कवर्ड, सगळं कव्हर केलेलं आहे, एव्हरीथिंग. इव्हन काय होतं, जेव्हा मुलं 1, 2, 3, 4 अटेम्प्ट वाढत जातात तेव्हा मुलं त्यात आणखी बुकलिस्ट वाढवत जातात. त्यामुळे असं आहे की तुम्ही जेवढे सिनियर होता तेवढे जास्त तुम्ही आणखी बुक्स त्यामध्ये वाढवत जाता. एनसीआरटी, तुमचं स्पेक्ट्रम, तुमचं लक्ष्मीकांत, हे तर फार बेसिक आहेत आणि ह्या तर सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या, जे इकॉनॉमीला आपण करतही नाही, आता सांगतही नाही आपण मुलांना. अगदी मग तिथे जाऊन त्याने मिश्रापुरी वगैरे तेही वाचलं, प्रत्येक दर्पण तेही वाचलेलं आहे. मग हे सगळं करतोय, मग सोर्सेसमध्ये प्रॉब्लेम नाहीच आहे. मग त्याला विचारलं की अरे सोर्सेसमध्ये प्रॉब्लेम नाही, मग अभ्यास करतोयस का? नाही सर, अभ्यास तर काही फुल टाइम आहे. म्हणजे मध्ये मी कोविडच्या काळात काही महिने जॉब केला, त्याच्यानंतर मी जॉब सोडला. मी फार सिरियस आहे आणि त्यामुळे मी जवळपास 6 महिने एक्झामला दिले. अभ्यास जे जे काही सांगतात सर्वजण मी सगळं केलेलं आहे. पण मग प्रॉब्लेम कुठे आहे? तो प्रॉब्लेम जेव्हा आम्ही चर्चा करत गेलो तेव्हा शेवटी तो सापडला कुठे? होतं असं की जेव्हा तो पेपर पहिला देतो जीएसचा, तो पेपर पहिला दिल्यानंतर जेव्हा तो सिसॅट कडे वळतो, तर सिसॅट मध्ये म्हणजे बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग असून, मेकॅनिकल इंजिनियर येतो, बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आणि प्रोफेशनल बॅकग्राऊंड असून सुद्धा पेपर फर्स्ट झाला की त्याचे जे इम्प्रिंट्स आहेत ते त्याला सुटत नाहीत. तो ते कॅरी करत असतो पेपर सेकंड मध्ये. आणि पेपर सेकंड हा स्वतःच्या म्हणजे त्याचं ते स्ट्रेंथ असून सुद्धा तो जीएसचा जो इम्प्रिंट आहे की तिथे माझा हा चुकला किंवा हा मला नाही आला, तो सतत मला तिथे सर तो येऊन त्रास देतो, पॉपअप होत राहतो आणि माझा जो सिसॅटचा परफॉर्मन्स आहे ना तो डाऊन व्हायला लागतो. गंमत अशी आहे, तुम्हाला सांगतो, त्याचा जो जीएसचा स्कोर आहे दरवर्षी वाढतोय. पहिल्या वर्षी अगदी 60-65 होता, तो वाढत वाढत आज 110 पर्यंत पोहोचला. म्हणजे जीएस मध्ये तो आता खूप चांगल्या प्रकारे तो परफॉर्मन्स देतोय. पण अडचण कुठे येते? सिसॅटला. पण सिसॅट जमत नाही म्हणून येते का? तर ते पण नाही. मग लास्ट इयरला काय? तर लास्ट इयरला असं झालं की सर, जेव्हा मी आता जे सांगत होतो मुलांना तेच की त्याचंच उदाहरण तुम्हाला मी सांगितलं की सिसॅट मध्ये आरसी हे मला खूप चांगलं जमतं म्हणून मी या वर्षी सिसॅट मध्ये फक्त क्वांट आणि रिझनिंग वरती खूप फोकस केला, कारण आरसी माझा स्ट्रेंथ आहे. पण झालं असं की पहिलाच क्वेश्चन ट्रिकी आला आणि मी तिथेच गळाटलो आणि असं झालं की आता अरे मी चूक केली की काय. आणि त्या 2 तासामध्ये आपल्याला ते टेम्परामेंट नाही जमलं ना. आणि हे प्रॉब्लेम कसे असतात माहितीये, हे आपल्या पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम्स असतात जे आपल्याला आयडेंटिफाय करावे लागतात इथेच शांततेच्या काळातच. ते आयडेंटिफाय केले तर मग त्याच्यावरती उपाय करता येईल, मग त्या एक्झाम हॉलमध्ये आपल्याला तो परफॉर्मन्स बेस्ट देता येईल, अदरवाईज नाही देता येत. आणि म्हणून जेव्हा मी आता सांगितलं, मी आता तुम्हाला तेच सांगत होतो, ठीक आहे, काय रुचिता पटतंय का? ऐश्वर्या, सो मग प्रॉब्लेम कुठे येतो? मी आता तेच सांगत होतो की आपल्याला सुरुवात करायची आहे ना, तर सुरुवात करण्या अगोदरच वेअर आय एम स्टँडिंग मला ते बघायचंय. कारण जसं आपण म्हणतो की मला जायचंय कुठे, सपोज एक्स नावाच्या ठिकाणाला जायचंय, तर एक्स नावाचं ठिकाण माझ्यापासून किती लांब आहे आपण हेच बघतो ना. का एक्स नावाचं ठिकाण हे वाय नावाच्या ठिकाणापासून किती लांब आहे. म्हणजे मला इथून मुंबईला जायचंय, मी कुठे आहे? मी पुण्यात आहे. तर मी अंतर कुठून मोजलं पाहिजे? मी पुण्यातून मी मुंबई किती लांब आहे हे बघायला पाहिजे, ना की मी सोलापुरातून मुंबई मोजली पाहिजे. गेटिंग? मग मला पहिल्यांदा हे करावं लागेल की मी पुण्यात आहे का, मी लोणावळ्यामध्ये आहे का, मी अगदी तिथे कुठेतरी जवळ आहे. आणखी मला ते चेक करावं लागेल. मग मला एक अंदाज येतो की माझ्याकडे वेळ किती आहे, मला आणखी कुठपर्यंत पोहोचायचंय. सो त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जे मी आता मागाशी सांगत होतो, तुम्ही आत्ता आला, तर लास्ट इयर जे पेपर्स आहेत आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. ज्यांनी लास्ट इयरचा दिला अटेम्प्ट त्यांनी मागचा सॉल्व्ह करा. वाटलं नाही तो पण माहिती फार सर, अजून मागे जा, काही हरकत नाही, पण पेपर सॉल्व्ह करा. आणि त्याच्यातून आपल्याला आपल्या स्वतःचं अनालिसिस करायचंय वेगवेगळ्या पद्धतीने आणि स्वतःला समजून घ्यायचंय, ओळखायचंय. हे ओळखलं तर खऱ्या अर्थाने तुमची पर्सनल स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी डेव्हलप करता येऊ शकते. ते लॅबोरेटरी टेस्ट प्रमाणे हे आहे. आणि म्हणून प्रत्येकाला वन साइज फिट फॉर ऑल नाही करता येणार. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की अभ्यास करण्यामध्ये ना, म्हणजे मान्य आहे काही मुलं असतात तशी की त्यांचा
फार सिरियस नसतील किंवा हा अटेम्प्ट सिरियस नसेल, व्हॉट एव्हर, बट मोस्टली युपीएससी तयारी करणारी मुलं ही फार सिरियस कॅन्डिडेट आहेत आणि ते आपल्या आयुष्यातले फार महत्वाचे दिवस यासाठी देत असतात, डिवोट करत असतात. सो अभ्यास करण्याच्या इंटेन्शन मध्ये कधीच प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम असतात ते प्रॉपर एक्झिक्यूट करताना, जे आपण प्लॅनिंग करतो त्याच्यामध्ये, त्यानंतर ते एक्झिक्यूट करताना आणि त्यानंतर त्या 2 तासाच्या हॉलमध्ये. असे हे सगळे मुद्दे आहेत. हा सगळा गडबड गोंधळ आहे, आपल्याला तो टाळायचा आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण सुरुवातीला आपल्या स्वतःला ओळखणं, एक्झामचे 2 भाग, आपण स्वतः आणि आपला जो एक्झाम आहे ती, आपल्या त्यामध्ये आपण तुमच्या स्वतःच बद्दल बोलतोय, आपले स्टँडिंग पोझिशन आज कुठे आहे आपण ते चेक करतोय, आणि त्याचबरोबर जसं मी म्हटलं तसं तुमच्या पर्सनॅलिटी ट्रेट्स, त्याचबरोबर आपला स्टडी, आतापर्यंत जो अभ्यास आपण केलाय, हिस्ट्री असेल, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, व्हॉट एव्हर, त्यात डेफिनेटली एखादा कच्चा असतो, डेफिनेटली त्यामध्ये एखादा आपला खूप स्ट्रॉंग असतो, एखाद्या सब्जेक्टचा आपण खूप सोर्सेस वाचलेले आहेत, नोट्स काढलेले आहेत, एखाद्या सब्जेक्टला तेवढं नाही त्याला न्याय देता नाही आला आपल्याला, हे ओळखावं लागेल आणि ओळखून त्याच्यानुसार आपल्याला पुढे जावं लागेल. आणि हे सगळं एका बाजूला आपल्याकडे रेडी पाहिजे. जेव्हा आपण भेटू तेव्हा आपल्याला हे सगळं रेडी पाहिजे. आणि मग पुढचा टप्पा, एकदा का हे सगळं रेडी असेल तर आपली जेव्हा मीटिंग होईल, जेव्हा आपण डिस्कस करू, इंटरॅक्ट करू, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला ते ठरवता येईल की हा, तुला या पद्धतीने जावं लागेल, तुझ्या डेली शेड्यूलमध्ये आपल्याला ह्या गोष्टी इंटिग्रेट कराव्या लागतील. जसं फॉर एक्झाम्पल असतं की करंट अफेअर्सचा भाग असतो. करंट अफेअर्स आपल्याला माहिती आहे की अरे करंट अफेअर्स हे फार इम्पॉर्टंट आहे. मग प्रॉब्लेम कुठे येतात? इधर मी सर नाही न्यूजपेपर वाचू शकत, किंवा मी वाचते तर अगदी 2 ते 3 तास वाचते, किंवा मी करतो किंवा मी मॅगझिन केलेले आहेत. मग हे या प्रकारे जेव्हा होतं तेव्हा आणखी एक मुद्दा येतो की मी जे वाचतोय, मी न्यूजपेपर वाचतोय, मी हिंदू असेल किंवा एक्सप्रेस असेल किंवा विजन असेल किंवा इनसाइट असेल, मी जे वाचतोय ते वाचत असताना माझ्याकडे ती राजहंसाची दृष्टी पाहिजे ना. दूध वेगळं आणि पाणी वेगळं करण्याची माझ्यात ती क्षमता पाहिजे. मला नक्की त्यात कळलं पाहिजे की मला घ्यायचं काय आहे. आणि मुद्दा काय होतो माहितीये, बाब अशी होते, जर तुम्ही लास्ट इयरचा जर क्वेश्चन पेपर बघितला तर तुम्हाला, आणि ज्यांनी दिलाय त्यांना तर अगदी चांगलं माहिती आहे की करंट अफेअर्स असू दे किंवा कुठलाही असू दे, आपण जे आडाखे बांधतो, म्हणजे जो आपण अंदाज करतो, व्यक्त करतो, अगदी त्याच्या काहीतरी विपरीत बाबी युपीएससी करत असते. आणि त्यात ती माहीर आहे. पण मग ती माहीर त्याच्यात नाही का? तर आहेच आहे. पण मग पास होणारे तरी कसे होतात? कारण पुन्हा एकदा बेसिक्स. आणि ते बेसिक्स म्हणजे काय की मला जर तुम्ही विचाराल करंट अफेअर्स मध्ये, जर लास्ट टू लास्ट इयर अगदी तुम्ही 3-4 वर्षांचे प्रश्न बघितले ना, तर करंट अफेअर्स मध्ये अराउंड 10% क्वेश्चन जे आहेत तेच फक्त करंट वाटणारे असतात. अदरवाईज मोस्टली ते स्टॅटिकच असतात. ते सगळे स्टॅटिक असतात. तुम्ही लास्ट इयर बघा, आता त्यांनी तुम्हाला बरेचसे ईव्ही वरती क्वेश्चन विचारलेले आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल, बॅटरीज, याच्यावरती क्वेश्चन आहेत. पण ते मोस्टली क्वेश्चन कसे आहेत, त्याच्या बेसिक टेक्नॉलॉजी बद्दलचे आहेत. ते तुम्हाला बॅटरीच्या लिथियम बॅटरी बद्दल विचारतील, त्या आयन बॅटरी बद्दल, लिथियम आयन बॅटरी बद्दल विचारतील, त्यामुळे होणाऱ्या पोल्युशन बद्दल विचारतील, त्यातल्या कॉन्टेंट बद्दल विचारतील. तुम्हाला ते हे विचारत नाहीयेत की आताची ही हायड्रोजन पॉलिसी आहे किंवा ही हायड्रोजन कार आहे, ही कोण कार तिथे लॉन्च केली आहे किंवा याचं काय मायलेज, आपल्याला नाहीच आहे ना ते. मला करंटपेक्षा त्या करंटच्या पाठीमागचं स्टॅटिक जे आहे ते जमलं पाहिजे. पण मग हे जमलं पाहिजे हे मी सांगून उपयोग नाहीये, माझ्यापेक्षा किंवा माझ्यासोबत हे तुम्हालाही कळलं पाहिजे स्वतःला. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हा जो दुसरा मुद्दा आहे यावरती आता आपण जास्त फोकस करणार आहोत, ते म्हणजे पीवायक्यूचं अनालिसिस. हे पीवायक्यूचं अनालिसिस वेगवेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे आपण, तर डेफिनेटली आपल्याला तो रिझल्ट येईल. मग ते कसं करायचंय, काय काय करायचंय, त्याकडे आपण जाऊया. जनरली पीवायक्यूच्या अनालिसिस मध्ये आपण काही बेसिक गोष्टी तर करतोच. मुलं काय काय करतात, नंबर 1 की ज्यामध्ये आपण जे आपले टॉपिक्स असतात त्या टॉपिक वाईज आपण काही ट्रेंड त्या ठिकाणी शोधतो, बरोबर. हे टॉपिक वाईज ट्रेंड असतील. आणि दुसरी गोष्ट करतात मुलं ते म्हणजे ऑप्शन्स वरती ते खूप चांगला फोकस करतात. हे दोन्ही गोष्टी केल्याच पाहिजेत. ह्या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत.
टॉपिक वाईज जेव्हा आपण ट्रेंड शोधतोय ना, तेव्हा आपण काय करत असतो, आपण नंबर्स वरती फोकस करतोय, किंवा ज्याला आपण म्हणूयात क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करतोय आपण. हे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस केलंच पाहिजे. आणि ऑप्शन जेव्हा आपण बघतोय ना, तेव्हा तो क्वालिटेटिव्ह जे अनालिसिस आहे, त्या क्वालिटेटिव्ह अनालिसिसचा एक पार्ट आपण त्या ठिकाणी करतोय, तेही केलं पाहिजे. पण पीवायक्यूचं अनालिसिस फक्त इथपर्यंत मर्यादित नाहीये, आपल्याला आणखी खूप सखोल त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. एक मिनिट. जनरली आपण सर्वजण करतो, किमान एक 2013 पासून आपण सांगतो की तुम्ही 2013 पासून तरी केलं पाहिजे. नाहीच जमलं तर आयडियली, किंवा नाहीच जमलं तर किमान आपण मागच्या 5 वर्षांचं तरी ते करायलाच हवं. सो यात जर बघितलं आपण, तर आपण 2 ते 3 गोष्टीवरती काम करणार आहोत. एक, बिकम अ डिटेक्टिव्ह, एनॉलॉजी वापरली थोडीशी. त्यानंतर बिल्ड युअर ऍक्शन प्लॅन, अँड थर्ड इज मास्टर युअर अटॅक स्ट्रॅटेजी. यातला जो पहिला पार्ट आहे तो काय आहे, एनालिसिसचा आहे. अँड टू अनालाइज द क्वेश्चन पेपर यू नीड टू बिकम अ डिटेक्टिव्ह. अँड बाय बिकमिंग अ डिटेक्टिव्ह यू नीड टू फाइंड आउट व्हॉट आर द रिअल सब्जेक्ट वाईज अनालिसिस आणि कॅटेगरी वाईज अनालिसिस. जर आपण सब्जेक्ट वाईज अनालिसिस बघितलं, ज्याच्यामध्ये आपण आता काय करूयात की याच्यामध्ये पहिला आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस वरती फोकस करूया. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करत असताना ज्यामध्ये आपण नंबर्स वरती फोकस करतोय, तर सब्जेक्ट वाईज आपण अनालिसिस करणार. फॉर एक्झाम्पल, एक पॉलिटी किती क्वेश्चन्स आहेत लास्ट 5 इयर्स मध्ये, बरोबर. इकॉनॉमी त्याच्यावरती किती क्वेश्चन्स आहेत लास्ट 5 इयर्स मध्ये, आपण तेही आयडेंटिफाय करू शकतो. आणि इथून काय करायचंय आपल्याला, तर डॉमिनंट सब्जेक्ट जे आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल पण त्या ठिकाणी देतोच. मग हे डॉमिनंट कुठले आहेत सब्जेक्ट आणि मायनर कुठले सब्जेक्ट आहेत, आपण ते फाइंड आउट करू शकतो. ते एकदा का ते फाइंड आउट केले की आपल्यालाही कळेल आपल्याला फोकस कुठे द्यायचा आहे. हे डेफिनेटली खरं आहे की युपीएससी दरवर्षी पॅटर्न चेंज करत जाते. कधी एन्व्हायरमेंट वरती सुद्धा ती 30 क्वेश्चन विचारते, तर कधी इकॉनॉमीवरती सुद्धा विचारतेच. आपण जेव्हा आपला पहिला राऊंड करणार आहोत, तेव्हा फर्स्ट राऊंड मध्ये आपण सगळ्या सब्जेक्ट्सना इक्वली इम्पॉर्टन्स आपण देणार आहोत, जेणेकरून जरी तिथे काही झालंच अचानक 11th आवरला किंवा अगदी त्यांनी क्वेश्चन पेपर मध्ये काही चेंज केला, तरी आपण तिथे सेफ राहायला पाहिजे. हे कुठे येतं इम्पॉर्टन्स वगैरे, हे सब्जेक्ट वाईज वगैरे करणं, तर हे आपल्याला सेकंड राऊंड मध्ये करता येतं. सेकंड राऊंड मध्ये जसं आपण क्वेश्चन आपल्या एक्झामला अप्रोच करायला लागतो ना, तसं आपल्याला बी स्पेसिफिक जावं लागतं. काही तिथे आपल्याला इंडक्टिव्ह मेथडने काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स किंवा काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स यांना अधिक महत्व देणं, जे थोडेसे लिस्ट इम्पॉर्टंट आहेत त्यांना महत्व कमी देणं, हे करावं लागतं. आणि तिथे आपल्याला याचा उपयोग होतो. नंबर 1. नंबर 2 असाही होतो की आपण जर 7 आपले जे काही सब्जेक्ट्स आहेत करंट अफेअर्सला पकडून, तर त्या 7च्या 7मध्ये आपण ऍव्हरेज परफॉर्मन्स नाही देऊ शकत ना, आपल्याला माहिती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन क्रिकेट टीम मधले जेवढे 11 खेळाडू आहेत, ते 11च्या 11 50 मारत नाहीत किंवा सेंचुरी मारत नाहीत. त्यातला एखादा दुसरा असतो सेंचुरी मारतो, एखादा दुसरा असतो तो फक्त पार्टनरशिप त्यासोबत जोडतो. आपल्याला ते सुद्धा करता येतं. कारण जर मला एखादा सब्जेक्ट नाहीच जमत, समजा एखादा फॉर एक्झाम्पल ह्युमॅनिटीचं बॅकग्राऊंड आहे, आर्ट्स आहे, त्याला काहीच जमत नाहीये सायन्स, तर मी नेहमीच अशा विद्यार्थ्याला सांगतो की हे बघ, सगळं सोडून तू सायन्सच्या मागे लागला, सायन्समध्ये कदाचित तो आउट ऑफ 20-25 मध्ये 80-90% तुला क्वेश्चन जमतीलही, पण त्याच्यामुळे तू सॅक्रिफाईस करशील बाकीच्या सगळ्या सब्जेक्ट्सना. आपल्याला ते करून नाही चालणार आहे. म्हणून अट्टहास करायचा नाहीये. मग काय करायचं आहे, तर आपण आपले जे काही एकूण 7 सब्जेक्ट आहेत त्याच्यापैकी माझे कुठे स्ट्रेंथ आहेत आणि कुठे माझे ते वीक आहेत, हे ओळखणं पहिल्या दिवशी गरजेचं आहे. जेणेकरून जे स्ट्रेंथ आहेत ना, तिथे मी अराउंड मॅक्झिमम जर समजा 15 क्वेश्चन विचारतायत, तर मी तिथे किमान 13 पर्यंत कसा पोहोचेन, हा माझा प्रयत्न असला पाहिजे. जर मी 13चं टार्गेट ठेवलं, तर मग मी कुठेतरी 10 ते 11 पर्यंत पोहोचतो. बरोबर, आपल्याला ते करायचं आहे. आणि त्या पद्धतीने आणि तिथे करण्यासाठी आपल्याला हे जे सब्जेक्ट वाईज अनालिसिस आहे ते डेफिनेटली आपल्याला हेल्प करेल. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे कॅटेगरी वाईज अनालिसिस. मग जे क्वेश्चनचे जे टाइप्स असतात बरं का, त्या टाइप्स नुसार आपल्याला काय करायचं आहे, ते अनालिसिस करायचं आहे. क्वेश्चनचे टाइप्स म्हणजे इथे कॅटेगरी अशा नाही करायच्या आपल्याला की जिथे जे पॉलिटी आहे तर त्याच्या आतमध्ये आपण
काय केलं की सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन आहे ती एक कॅटेगरी आहे, किंवा काही एक्झिक्युटिव्ह आहेत तर त्याची एक कॅटेगरी आहे, ज्युडिशरी आहे त्याची एक कॅटेगरी आहे. तर तशा कॅटेगरी मी म्हणत नाहीये, ते सब टॉपिक झाले. हा, मेन आला पॉलिटी, त्याच्या अंतर्गत टॉपिक आला एक कॉन्स्टिट्यूशन, त्याच्या अंतर्गत पुन्हा काही सब टॉपिक, तो वेगळा प्रकार आहे, तो आपण इथं केला पाहिजे. मला इथे वेगळं सांगायचंय, इथे मला क्वेश्चनच्या टाईप नुसार सांगायचंय. हे जे क्वेश्चनचे टाइप्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल एक नॉलेज बेस इन दिस स्टॅटिक, एकदम प्युअर स्टॅटिक. हे सपोज एखाद्या तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो एखाद्या डिपार्टमेंट बद्दल, मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचे डिपार्टमेंट्स असतील किंवा ते बादशाह अकबरांचे डिपार्टमेंट्स असतील, किंवा तुम्हाला क्वेश्चन विचारला अल्लाउद्दीन खिलजीचे जे काही मार्केट रिफॉर्म्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारला, किंवा अगदी तुम्हाला क्वेश्चन विचारला की जे ऍटमॉस्फिअरिक लेयर्स आहेत त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला, तर हे फार स्टॅटिक आहेत. हे नॉलेज बेस आहे, तुमचं नॉलेज चेक करणार आहेत. आणि जर तुम्ही लास्ट जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत जर तुम्ही ते चेक केले 5 वर्षांचे किमान, तर अराउंड बघा नॉलेज बेस्ड क्वेश्चन जे आहेत हे तुमचा मोस्ट ऑफ द पार्ट कव्हर करतात. मोस्ट ऑफ द पार्ट हेच कव्हर करतात. हे किती करतात, तर हे अराउंड 50 to 60% आहेत. म्हणजे 50 to 60% क्वेश्चन्स हे नॉलेज बेस आहेत. नॉलेज बेस आहेत, जिथे तुमच्या लॉजिकची गरज नाही, जिथे तुमच्या एलिमिनेशनची गरज नाही. आणि हे 50 to 60% क्वेश्चन कुठून येतात, ते येतात तुमच्या एनसीईआरटी मधून. आणि अगदीच थोडंसं त्याला जोड द्यायची म्हणली तर प्रत्येक विषयाचं आपलं जे टिपिकल रेफरन्स बुक आहे, जसं तुमचं पॉलिटीचं लक्ष्मीकांत असेल, मॉडर्न हिस्ट्रीचं तुमचं ते स्पेक्ट्रम असेल, याच्या बाहेर हे जात नाही. मग तुमचं पहिलं काम काय असायला पाहिजे, नॉलेज तुमचं पक्क पाहिजे, स्टॅटिक तुमचं खूप चांगलं पाहिजे, तिथे चुकता कामा नये. मग ते जे काही थोडंफार उलतापालत करतील ना, ते कुठं करतील, ते बाकीच्या गोष्टीत करतील. आपण तिकडे नको जायला, आपण जाऊयात कुठे, नॉलेज बेसवरती. मी जसं तुम्हाला आत्ता उदाहरण सांगितलं की ऍटमॉस्फिअरिक लेअर, तर ऍटमॉस्फिअरिक लेअर मध्ये स्टॅटिस्टिक पण माझं कव्हर पाहिजे. जे ऑन अन ऍव्हरेज जे लेअर्सचे जे काही किलोमीटर हाईट असते ती मला माहिती पाहिजे. कुठल्या लेअर नंतर कुठला लेअर येतो हे मला माहिती पाहिजे. त्यानंतर हे जे काही स्टॅटिक आहे ज्यामध्ये फॅक्ट आहेत, त्या फॅक्ट लक्षात ठेवण्याबरोबरच तिथे जर समजा युपीएससीने आपल्याला तिथे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारला, एनालिटिकल क्वेश्चन विचारला, तर तोही मला जमला पाहिजे. मग त्यासाठी माझं त्याचं एनालिटिकल अंडरस्टँडिंग पण खूप गरजेचं आहे. म्हणून नॉलेज बेस जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा 2 गोष्टी येतात, एक त्याच्या फॅक्ट ही येतात आणि दुसरं त्याचं अनालिसिस पण येतं. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या चांगल्या पाहिजेत. आणि हा सगळ्यात महत्वाचा पहिला काम करण्याचा घटक आहे. बाकी फार नंतर आहे. मग नंतर तुमचे जे येतात ते क्वेश्चन लॉजिक बेसचे. नॉलेज बेसचे जे क्वेश्चन आहेत ते काय करतात, तुम्हाला एका सेफ पोझिशनला नेऊन ठेवतात. पण लॉजिक बेसचे क्वेश्चन आहेत ते काय करतात, ते आपल्याला जे अदर कॉम्पिटिशन आहे ना, त्या कॉम्पिटिशनच्या फार पुढे नेऊन बसवतात. मग नॉलेज बेस्ड क्वेश्चनमुळे जर आपण 50% जरा जवळपास म्हणजे 50 तुमचे क्वेश्चन बरोबर येतात आणि फर्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला हा एवढा मोठा पुश मिळणं हे फार मोठी गोष्ट आहे युपीएससी मध्ये. आणि मग त्याच्यामध्ये येतं लॉजिक बेस्ड क्वेश्चन. मग लॉजिक बेस्ड क्वेश्चन जे आहेत त्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा त्याचा बेस काय आहे, तो पुन्हा बेस हाच असतो. लॉजिक कसं डेव्हलप होतं, लॉजिक हे कधी बेसलेस नसतं. लॉजिक मी असा विचार करतो कारण मला हे 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 माहिती आहे असं. म्हणजे जर समजा कधी त्या गांधीजीवरती काही क्वेश्चन असेल आणि तो मला बिलकुल माहित नाहीये, हा पण मला गांधीजींचा अभ्यास खूप चांगला आहे माझा, त्यांचं जे काही वर्क्स आहेत म्हणजे लिटररी ज्यांचे वर्क्स आहे, त्यांचे जे काही न्यूजपेपर आहे, त्यांच्या स्ट्रॅटेजी आहेत त्या मला खूप चांगल्या माहिती आहेत, तर त्याच्या आधारावरती मी त्या अननोन क्वेश्चनला सुद्धा टॅकल करू शकतो. तिथं ते लॉजिक आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या 2 गोष्टी किमान करणं फार महत्वाचं आहे की तिथेच आपल्याला पुश मिळणार आहे. मग हे सब्जेक्ट वाईज कॅटेगरी वाईज अनालिसिस करणं हे आपण करू नक्कीच शकतो. मग एक आपण उदाहरण बघूया तिथे एक्झाम्पल. हे थोडंसं मी इथे करण्याचा प्रयत्न केलेला. हे बघा, हे 2020 आहे, हे 21 आहे, 22, 23, 24 जे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते, आणि त्यात वेटेज पर्सेंटेज नंबर आउट ऑफ नंबर म्हणजे जे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असतात त्याच्यापैकी वेटेज त्याचं आहे. आणि इथे इथे पर्सेंटेज आहे, इथे त्याचं स्टॅटिस्टिक आहे. आपण एक एक गोष्टी घेऊन आपण ते चर्चा करूया. तुम्हाला दिसतंय का तिकडे,
विजिबल आहे श्रीराम, रुचिता? ओके, ठीक आहे. हे बघा, आता इथे जर आपण बघितलं हा पॉलिटीचा, हा पॉलिटी 2020 मध्ये बघा 17 क्वेश्चन आहेत, इथे 18 क्वेश्चन आहेत, 16, 23 मध्ये 13 आहेत, 24 ला 18 आहेत. ठीक आहे. आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन बघाल तर ते जवळपास 82 आहेत. आणि जर वेटेज बघाल या सगळ्या आउट ऑफ 100 मध्ये वेटेज बघाल तर ते 16.40 येतं. म्हणजे एकट्या पॉलिटीला किती वेटेज आहे तर अराउंड 16.40% वेटेज आहे त्याचं. मग साहजिकच आहे आपल्याला सुद्धा हा पॉलिटी नावाचा जो काही विषय आहे तो दुर्लक्षित करून चालणार नाहीये. बरोबर आहे. आणि ट्रेंड जर बघाल तर अगदी एका ठिकाणी 23 ला ते फक्त क्वेश्चन कमी आहेत, बट अगेन ते डबल डिजिट मध्येच आहेत. आणि तसाच जर आपण बघितला तर पुढे बघा इकॉनॉमी वरती क्वेश्चन्स आहेत जे किती आहे 17, 14, 12, 12, 9 आणि टोटल नंबर किती आहेत 64 आहेत. अराउंड हे 12.80% आहे. मग त्यानंतर 13.20% आहे. कुठला? तो म्हणजे तुमचा जॉग्राफीचा पार्ट. जॉग्राफी हा तसा बघितला तर तो सगळ्यात खरं तर लो हँगिंग फ्रूट आहे. पॉलिटी जरी एका वेळेस काय होतं की त्याची जी काही डेप्थ आहे, त्याची जी काही अनालिटिकल जी डिमांड आहे ती खूप असते. पण जॉग्राफी तसा नाहीये. जॉग्राफी मधल्या कॉन्सेप्ट सुद्धा, कारण तो सायंटिफिक आहे ना, कॉज अँड अनालिसिस, कॉज अँड इम्पॅक्ट हे फार क्रिस्टल क्लिअर असतं. तसं तुमचं इथं नाहीये पॉलिटीमध्ये. हा नसेल तर यांनी राजीनामा कुणाकडे द्यायचा, तो पण नसेल तर कुणाकडे द्यायचा, ते कोणीच नाहीयेत मग कुणाकडे द्यायचा. हे असले प्रकार जे आहेत हे पॉलिटीमध्ये खूप आहेत, कारण तो लॉचा भाग येतो. जॉग्राफी तसा नाहीये. जॉग्राफीमध्ये आपल्याला कॉज अँड इम्पॅक्ट हे अगदी स्पष्टपणे माहिती असतात. आणि दुसरं म्हणजे जॉग्राफी मधले तुमचे मॅप बेस्ड क्वेश्चन्स. आपला ॲटलस चांगला पाहिजे. करंट बेस आणि ट्रॅडिशनल बेस तो चांगला असेल तर ते लॉजिक पण तुमचं बूस्ट करतं. आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट इझिली आपण जॉग्राफीमध्ये खूप चांगला स्कोर करू शकतो. सो जनरली जॉग्राफीमध्ये ज्यांचा जॉग्राफी चांगला आहे ना त्यांना आरामशीर तो पुश मिळतो त्या प्रिलिम्स मध्ये, जीएसच्या पेपरमध्ये. सो जॉग्राफीचा बघा जवळपास किती 13.20% आहे. आणि नंबर ऑफ क्वेश्चन कसे आहेत ऑन अन ऍव्हरेज हे सेम आहेत आणि इन्क्रीजिंग आहेत 15, 17. आणि ते मॅप बेस्ड क्वेश्चनमुळे ते खूप वाढतात. आणि काय होतं की जर आपल्या करंट अफेअर्समध्ये जर काही जिओ पॉलिटिकल क्वेश्चन्स हे खूप चर्चेत असतील, जसं मागच्या वेळेस इस्रायल गाझा होतं, इकडे युक्रेन होतं, तर डेफिनेटली जिओ पॉलिटिकल जर काही इव्हेंट्स खूप चर्चेत असतील ना, डेफिनेटली तुम्हाला तिथे मॅप बेस्ड क्वेश्चन येतात. म्हणून ही त्यांची संख्या वाढत जाते. आता हे इस्रायलचं थांबलं तर आपला एक क्वेश्चन गेला नाही, दुसरं काहीतरी सुरू होईल. ते येतच असतंच चालू काही ना काहीतरी. बरोबर आहे का? आता रेअर अर्थ मटेरियल केलं, चायनाने ब्लॉक केलं आणि मग सगळं त्यांना माहिती आहे की अरे हे आपल्याकडेच आहे. मग त्याला एक ऑप्शन आला, कोण आहे ऑल्टरनेटिव्ह, तर ऑस्ट्रेलिया आहे. मग तो ऑस्ट्रेलियातून येतोय, मग तिथे आपल्याला ते, मग ऑस्ट्रेलिया, मग आला तो मॅप की नक्की इथे कुठे आहे, कसं आहे. सो या पद्धतीने आपण त्याकडे बघू शकतो. मला सांगायचं काय, तुमचा तो लो हँगिंग फ्रूट आहे, पण हे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आहे. पण हे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस अगदी तुम्ही मायन्यूट लेवलला जाऊन करू शकता. मग एन्व्हायरमेंट, अँसेंट, मिडिवल, मॉडर्न, आर्ट अँड कल्चर, सायन्स, करंट, स्कीम्स, स्पोर्ट्स, मिसलेनियस. आता करंट मध्ये सुद्धा बघा जे प्युअर करंट आहे ना, प्युअर करंट म्हणजे की एखादी इव्हेंट आहे, सपोज असं फॉर एक्झाम्पल की G20ची समिट आहे आणि फक्त, किंवा आता जी कोपची समिट येते क्लायमेट चेंजची, तर त्या कोपची समिट आहे, तर फक्त आणि फक्त त्या समिट बद्दलच विचारलंय असं कोर करंट अफेअर्स किती असतं? अराउंड फक्त 10% असतं. हे फक्त 10% आहे. त्याच्यानंतर स्कीम्स वरती 1 ते 2 क्वेश्चन आहेत बघा. इथे 1 आहे, इथे 2 आहेत, ते 3 आहेत, इकडे टोटल केले तर 6 होतील. स्कीम वरती किती क्वेश्चन आले? 1 ते 2, मॅक्स 3. आपण सगळ्याच स्कीम पाठ करत बसतो, बरोबर. त्यानंतर स्पोर्ट्स वरती 3 आहे आणि ऑल्टरनेट आहे बरं का. गंमत बघा, इथे एका वर्षी नाही आहेत, 20 ला नाही आहेत, 21 ला 3 आहेत, परत 22 ला नाही आहे, 23 ला आहेत, 24 ला पुन्हा 3 आहेत आणि टोटल नंबर किती होतात? 6. सो मोस्टली जे त्यांनी फॉलो केलं होतं, नाही कुठे गेलं, अरे खाली आलं, 0, 3, त्यानंतर परत 0, परत 2, परत 0. म्हणजे एक प्रकारे काय झालं, ते ऑल्टरनेटिव्ह इयर आलं.
असं नाही होणार की यावर्षी येतीलच, यावर्षी येणार नाहीत, व्हॉट एव्हर, आपण ते करायचंच असतं. पण मोस्टली बघा ते फॉलो करतात, फॉलो होतात. बरेचसे तुम्हाला ट्रेंड सापडतील पुढे. आणि मग त्यानंतर मिसलेनियस, काही ज्या त्या काळामध्ये ज्या ज्या इव्हेंट्स असतात ना घडलेल्या इम्पॉर्टंट, त्याच्यावरती काही क्वेश्चन ते तिथे स्पेसिफिकली विचारतात. बट मोस्टली काय होतं, जर तुम्ही समजा करंट, स्कीम आणि स्पोर्ट्स हे जरी तुम्ही एकत्र केलं तरी 12% पुढे जात नाही. आणि फक्त मिसलेनियस जे आहे, आणि हे मिसलेनियस जे आहेत ना, हे बेसिकली त्याच्यामध्ये सुद्धा काही आपल्याला पॅटर्न सापडतात. मिसलेनियस मध्ये सुद्धा पॅटर्न सापडतात. फॉर एक्झाम्पल, काही स्पेसिफिक मिनिस्ट्री आहेत की ज्या अलीकडच्या काळात, म्हणजे जसं आपण आता पुढे जातोय तसं, फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहे, तुमचं सायन्स अँड टेक मिनिस्ट्री आहे, ह्या टॅरिफ वॉरमुळे तुमची कॉमर्स मिनिस्ट्री आहे. हे पॅटर्न आपल्याला सापडतात की ज्याच्याबद्दलच ते क्वेश्चन विचारतात. पण तेही क्वेश्चन मोस्टली हे स्टॅटिक असतात, त्यांच्या वेबसाईटवरती, नाहीतर इंडिया एअरबुक मधले, किंवा अगदी गेला बाजार तुमचा इकॉनॉमिक सर्व्हे मधले. ते दिसतात हे करंटचं आहे, पण असतं ते बनलेलं स्टॅटिक. आणि म्हणून करंटच्या फार मागे लागू नका, फार टेन्शन घेऊ नका. करंट करायचं आपण, पण तेही कसं मॉडरेट लेवलमध्ये, आणि त्या पद्धतीने जायचं. मग हे तुम्ही करू शकता. आता हे मी फक्त काय केलंय, सब्जेक्ट वाईज केलेलं आहे, सेक्शन वाईज केलंय. तुम्ही याच्या अंतर्गत परत क्वालिटी आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही परत टॉपिक वाईज जा, सब टॉपिक वाईज जा. तुम्ही जेवढ्या मायन्यूट लेवलला जाल तेवढं तुम्हाला त्याची जी रियालिटी आहे त्या जवळ जाता येईल. म्हणजे जेवढं मायन्यूट लेवलला जाता येईल तेवढं मायन्यूट लेवलला जा आणि त्याचं अनालिसिस करा, आणि हे स्वतः करा. कारण स्वतः केल्याशिवाय, ते मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं स्वतः केलं पाहिजे. कारण हे अनालिसिस करताना काय होतं माहितीये का, आपल्याला तिथे डिसिजन्स घ्यावे लागतात की हा टॉपिक कुठला, हा इकडला कुठे टाकायचा. आणि ते करत असताना मग आपल्याला सतत ते, जसं त्या दह्याचं आपण ते घुसळतो बघा, तसं होतं, ते चर्निंग होतं. आणि चर्निंग झाल्यानंतर मग आपल्याला ते अप्रोच यायला लागतो, मग आपल्याला ते क्वेश्चन्स पाठ व्हायला लागतात, मग आपल्याला समजायला लागतं की अरे हा, युपीएससी ही अशा प्रकारची डिमांड आहे, हे तिथून आपल्याला पाहता येतं. यामध्ये काही क्वेश्चन, श्रीराम, छाया, आहे काही आपल्याला? नाहीये. ओके, आता हे तर मी केलेलं आहे, पण आणखी तुम्ही हे परत करायलाच हवं. एक, त्यानंतर पुढचा स्टेप, पुढची स्पॉटिंग द पॅटर्न. एक आपण काय केलं आता, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करण्याचा फोकस केला, भर दिला. ज्याच्यामध्ये आपण काही क्वेश्चनचे जे टाइप्स असतात त्यानुसार पण तुम्ही ते करू शकता. आपण आता फक्त सब्जेक्ट वाईज केले, पण तुम्ही ते क्वेश्चनच्या टाईपनुसार सुद्धा करू शकता. लॉजिक बेस्ड क्वेश्चन्स, जसं मी म्हटलं तसं, नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स ते असेल, नाही का, काही अनालिटिकल क्वेश्चन्स असतील ते असू शकतात, फॅक्च्युअल क्वेश्चन्स ते असू शकतात. तर तुम्ही त्या पद्धतीने पण ते जायला हवं, ते करू शकता. मग पुढे काही क्वेश्चन्स ना, जर तुम्ही पॅटर्न जर बघितला तर क्वेश्चन्स हे बऱ्यापैकी, काही क्वेश्चन्स हे रिपीट होतात. वर्बाटिम म्हणजे ऍज इट इज. काही क्वेश्चन तुम्हाला ऍज इट इज रिपीट झालेले सापडतील. जसं फॉर एक्झाम्पल, कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंटचा जो क्वेश्चन आहे, त्याची डेफिनेशन आहे, ती 2020 मध्ये पण त्यांनी विचारली, आणि त्याचबरोबर त्यांनी 2021 मध्ये पण विचारलेली आहे. ऍज इट इज क्वेश्चन आहे. आता ह्या याचे जे काही नंबर्स असतील ना, ते फार नसणार आहेत. पण अगदी समजा सगळ्याच सब्जेक्ट मधून आपल्याला असे 4 ते 5 सापडले, नको आहेत का? साहजिक आहे ना, ते काही नको आहेत का आपल्याला? हवेतच की. मग बघूयात, मग शोधा. ते शोधण्याचं काम आपल्याला स्वतःला करावं लागतं. कारण आपण जेव्हा ते अनालिसिस करतो तेव्हा हा एक पॅटर्न सापडतो की असे कुठले क्वेश्चन्स आहेत जे रिपीट होतात. पण संख्या याची कशी आहे, फार कमी आहे, फार स्केअर्स आहे, फार त्याचं प्रमाण कमी आहे. सेकंड, नेक्स्ट इयर थीम. अ थीम इज रिपीटेड इमिजिएटली. हा एक प्रकार फार इम्पॉर्टंट आहे. एक उदाहरण मी त्यामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, आत्ता 2025 मध्ये जो पेपर झाला, ठीक आहे, तुम्ही दिलेला आहे रुचिता, छाया, तुम्ही, तर 2025 मध्ये जो पेपर झाला, तो पेपर इतक्या छान पद्धतीने अनालिसिस करा की तुम्हाला बघा 100% त्यातले किमान 2 ते 3 क्वेश्चन्स हे पुढे, त्याचे जे ऍज इट इज तो क्वेश्चन नाही येणार,
पण त्याच्या आधारावरती तशाच प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला पुढच्या वर्षी रिपीट झालेला दिसेल. मी तुम्हाला याचं उदाहरण सांगतो इथे. जसं की 2022 मध्ये त्यांनी विचारलं होतं की अ कंट्रीज बॉर्डरिंग अफगाणिस्तान. 2023 मध्ये त्यांनी विचारलं कंट्रीज बॉर्डरिंग युक्रेन. हा पॅटर्न आपल्याला शोधता येतो आणि मग यानुसार आपल्याला काय होतं, 6 महिने आहेत आपल्याकडे, मग त्यानुसार तो अभ्यास पण करता येतो. अरे लास्ट इयरला हा क्वेश्चन हे या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, या वर्षी ते नाही, पण हा हे सध्या चर्चेत आहेत, विचारू शकते. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही लँडफॉर्म करताय जॉग्रफीमध्ये, तर लँडफॉर्म्स अभ्यास करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की गेल्या वर्षी त्यांनी काही लँडफॉर्म्स विचारलेले आहेत, कुठला लँडफॉर्म विचारलाय तो, तर सपोज त्याने रिव्हर बद्दल विचारलेला आहे. रिव्हरमध्ये तो कुठला विचारलाय, तर सिल्टेशन, जिथे की गाळ वगैरे एकत्र येतो सिल्टेशन, तर ते विचारलेलं आहे. काही झालं होतं का लास्ट टाइम असं काही, फ्लड आले होते त्यामुळे त्यांनी विचारलं असेल. मग या वर्षी काही आहे का असं काही, असं कुठे आहे का, आणि झालं तर तो कुठे झाला असेल. याचं लक्षात, हे जे आहे ना हे आपल्याला क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस मधूनच समजू शकतं. फक्त त्यासाठी काय आहे, ते खूप मायन्यूट लेवलला आणि खूप कीनली आपल्याला क्वेश्चन पेपर रीड करणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण जेवढा वेळ पुस्तकं वाचण्यासाठी आणि त्यांचे मल्टिपल टाइम रिव्हिजन करण्यासाठी देतो, त्यातला जरी अगदी फ्रॅक्शन टाइम जर आपण क्वेश्चन पेपरसाठी दिला तर ते आपल्याला कळतं, सापडू शकतं, समजू शकतं. म्हणून ते करायचं आहे. सो काय व्हायचंय आपल्याला, पहिल्यांदा तर आपल्याला त्या अभिमन्यू प्रमाणे ना ते चक्रव्यूह कसा भेदायचा हे समजणं गरजेचं आहे. पण अभिमन्यू व्हायचं नाहीये, तो अडकून पडतो मध्ये, सगळं कळलं पण तरी सुद्धा तो तिथे धारातीर्थी पडला. आपल्याला ते नाही करायचं आहे. सेकंड, गॅप रिपीट. गॅप असतो एक ऑल्टरनेटिव्ह, अ थीम रिअपियर्स आफ्टर अ फ्यू इयर्स. पहिला गॅप कसा असतो, फ्यू इयर्स, म्हणजे बराच मोठा कालावधी, 1 नाही 2 नाही 3 नाही, कंटिन्युअस पॅटर्न नाहीये ऑल्टरनेटिव्ह इयरचा, पण गॅप असतो फार पूर्वी नंतर. जनरली फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर काही काही असे हे असतात रिपोर्ट्स, जसं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन आहेत. समजा तुमच्या मधल्या पुढच्या काही दिवसानंतर आणखी एखादा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन आला तर तो क्वेश्चन येऊ शकतो. आता 8th पे कमिशन आला, हा जो 8th पे कमिशन आहे त्याच्या अगोदरचा कुठला होता, 7th पे कमिशन होता, तो कधी होता, त्यानुसार त्या वर्षी तो क्वेश्चन आहे. आता पुन्हा त्याची काय होते, पॉसिबिलिटी वाढत जाते की हा पुन्हा तो क्वेश्चन येऊ शकतो. मग अशा वेळेस आपण 8th पे कमिशनचा अभ्यास करताना अगोदर कुणीकडे जायचं, 7th पे कडे जायचं, तिथे त्यांनी काय विचारलंय, मग ते आपल्याला हेल्पफुल ठरतं की 8th पे मध्ये आपण काय केलं पाहिजे. ना की फक्त आपण त्याचे काही जे काही चेअरमन आहेत आणि मेंबर्स आहेत एवढंच नाहीये, किंवा त्याचा फक्त जे काही टास्क दिलाय तेवढंच नाहीये, तर त्यांनी काय विचारलं तिथे तो क्वेश्चन आपल्याला सरळ सरळ हेल्पफुल ठरतो. तर असे काही गॅपचे क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी येतात जिथे सर्टन मोठा गॅप आहे. गव्हर्नमेंटचं एखादा काय होतं की एखादा प्रोग्राम असतो की ज्या प्रोग्रामला त्यांनी त्या काळात काय केलं होतं, एक 5 वर्षांचं एक्सटेन्शन दिलं होतं. मग 5 वर्ष एक्सटेन्शन दिलं होतं आणि समजा ते आता 2025 मध्ये संपत आहे. ठीक आहे, मग 25 मध्ये संपत आहे, तर मग ते काय करतील, त्याचं इव्हॅल्युएशन करून एखादा रिपोर्ट पब्लिश करतील की हे त्याचं सक्सेस आहे, हे त्याचं फेल्युअर आहे, किंवा हे आपल्याला पुढे आणखी अचीव करायचं आहे. त्यानुसार त्याचा विचार करायला पाहिजे. येतं लक्षात. सो हे कधी कळेल, मग हे कोणकोणते आहेत, असे जे काही गॅप नाही, सर्टन गॅप नाही जे विचारणारे पॉइंट्स आहेत ते कोणते आहेत तेही फाइंड आउट केले आपण. नेक्स्ट, द ऑप्शन टू क्वेश्चन पाइपलाइन. हा काय असतो, an option from 1 year becomes a full question later year. आणि हे इमिजिएटली झालेले आहेत किंवा आफ्टर 1 or 2 इयर झालेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी सपोज आपण एखादा क्वेश्चन घेतला की जिथे मला त्याचे ऑप्शन बिलकुल माहितीच नव्हते, असे काही क्वेश्चन आहेत. पण जर ऑप्शन माहितीच नसतील आणि त्यांनी त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला असेल, तर इधर दॅट टॉपिक इज बिकमिंग मोर इम्पॉर्टंट नाउअडेज ऑर दॅट टॉपिक वॉज इन टू द न्यूज. मे बी यातलं काहीतरी असेल. जसं फॉर एक्झाम्पल की फ्युएल हा नेहमीच इम्पॉर्टंट टॉपिक असं आहे आपल्याला. पण मधल्या काळामध्ये त्यांनी लास्ट इयरला काय विचारले, आपल्याला ईव्ही विचारले ना. जर त्यांनी समजा त्या लास्ट इयरला आपल्याला काय विचारलंय, काही टॅरिफवरती क्वेश्चन विचारला असेल,
तर तो टॅरिफचा क्वेश्चन जर मला माहित नाहीये, ठीक आहे, ते सोडून, पण त्याचे ऑप्शन बघ आणि तो ऑप्शन जो आहे ना, त्या ऑप्शनचा आपण अभ्यास करायचा. डेफिनेटली तुम्हाला असे बरेच क्वेश्चन सापडतील की लास्ट इयरमध्ये जो आता या वर्षी जो क्वेश्चन विचारलाय तो लास्ट इयरला एखाद्या ऑप्शन मध्ये तुम्हाला सापडतो. आणि मग मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, मुलं दोन प्रकारचा अनालिसिस करतात, एक सब्जेक्ट वाईज पीवायक्यू अनालिसिस आणि दुसरं ऑप्शन वाईज पीवायक्यू अनालिसिस. त्याचा इथे फायदा होतो. पण अगदी तिथं ते त्याचा स्टडी करतात की हे काय आहे, कसं आहे. मी तुम्हाला इथे हे सांगतोय की तो रिपीट होतो किंवा तो क्वेश्चन फॉर्म होतो त्याच्यावरती डिरेक्टली क्वेश्चन फॉर्म होतो, ते सुद्धा आपण बघू शकता इथे. ओके, तो हाही आपल्याला इथे एक हे करता येतं. मग अल्टिमेटली या सगळ्या अनालिसिस वरती आपण आपला ऍक्शन प्लॅन बनवता आला पाहिजे किंवा बनवला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल फॉर स्टॅटिक थीम्स, मग आपण जे काही आपलं सब्जेक्ट वाईज अनालिसिस केलंय, टॉपिक वाईज अनालिसिस केलंय किंवा ते जे आपलं जे काही क्वेश्चनचे टाइप्स आहेत त्याच्यानुसार अनालिसिस केलं, तर त्यानुसार आपल्याला एक लिस्ट प्रिपेअर करता आली पाहिजे की पॉलिटीमध्ये दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स विच हॅव बीन ऑफनली रिपीटेड. मग ते केले पॉलिटीमध्ये, जॉग्रफीमध्ये, याच्यामध्ये ते केले ना, तर तो स्टॅटिक मधला आपला नॉलेज बेस तो पार्ट तो तुमचा इथे या ठिकाणी आहे. आणि मग या स्टॅटिक पार्टसाठी आपल्याला कुठेही नवीन बुक्स नाही आणायचे आहेत, तेच बुक्स वापरायचे जे तुमचं गोचिंग लिओंग आहे तुम्ही करताना फिजिकल जॉग्रफीसाठी, किंवा जे काही एनसीईआरटी करताय ना तेच करा, पण ते बेस्ट करा. आणि जर तुम्हाला हे माहिती असेल की तो टॉपिक, जसं फॉर एक्झाम्पल सपोज रिव्हर्स असतील किंवा काही क्रिक्स असतील, जर तुम्हाला असं वाटलं की नाही ह्याच्यावरती क्वेश्चन असतोच, दरवर्षी असतो, ऑर ऑल्टरनेटिव्ह इयर असतो, ऑर एकूण क्वेश्चन्स मध्ये जर बघितलं तर जॉग्रफी मधल्या सर्व जे टॉपिक्स आहेत त्यापैकी ह्याच्यावर खूप क्वेश्चन विचारलेले आहेत, म्हणजे तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर त्यामध्ये पुढे दोन गोष्टी येतात. ह्या अशा इम्पॉर्टंट टॉपिक्सच्या नोट्स काढल्या पाहिजेत का? तर त्या नोट्स जनरली फक्त जे अतिशय ट्रिकी पार्ट असतो, जो सहज लक्षात राहत नाही, त्याच्याच काढा. अदरवाईज तो पार्ट जो आहे तो तुमच्या बुकमध्ये आहे तसाच वाचा. जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा जनरली आपण रिव्हिजन करताना आपण आपल्या नोट्स रिवाइज करतो, पण जे हे असे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ना, ते तुम्ही डायरेक्टली बुक मधूनच रिवाइज करा. जर तुम्हाला असं वाटलं की रिव्हर्सचा टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही एनसीईआरटी मध्ये आणि तुमच्या गोचिंग लिओंग मध्ये तो वाचलेला असेल सपोज, तर तुम्ही तिथूनच पुन्हा रिवाइज करा, कारण तो इम्पॉर्टंट आहे ना. मग त्याचे वेगवेगळ्या डायमेन्शन कुठूनही क्वेश्चन तयार होतोय ना, तो तिथूनच वाचा, ओरिजिनल सोर्स मधून वाचा, त्याच्या नोट्स काढत बसू नका, कारण तो फार इम्पॉर्टंट आहे, मिस होईल काहीतरी. हा, त्यातला जो ट्रिकी पार्ट वाटतोय, जो व्हिज्युअल नाही करायचा, तिथे नाहीये व्हिज्युअली, आपल्याला व्हिज्युअल करायचंय, करा, पण रिडिंग रिव्हिजन तिथूनच करा. सो स्टॅटिक पार्ट साठी काय करायचंय, आपण तिथे बुक्स वाढवू नका. आणि हा जो पार्ट आहे तो तुमचा प्रूव्हन आहे, तिथे तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स मिळतात. नॉलेज बेस कुठेही आपला कच्चा ठेवायचा नाहीये, हा हे लक्षात घ्या. नॉलेज बेस हे नंतरच आहे, जे केकच्या वरती जे असतं ना ते आयसिंग ऑन द केक वगैरे वगैरे प्रकार, हा नंतरच आहे, नंतर करूया त्याला, अगोदर हा. त्यानंतर अननोन थीम्स, जे ऑप्शन्स आपल्याला आपण मगाशी म्हटलं होतं की ऑप्शन्स आपल्याला वाचायचे मागच्या काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये. जर काही ऑप्शन आपल्याला फारच अननोन असतील, माहितीच नाहीयेत सपोज, तर असे काही ऑप्शन्स आपण गुगल, आणि आता तर आपल्याला एआय चे बरेच हेल्प होते, त्यात परप्लेक्सिटी, कारण ते काय करतं, वेबसाईट वरतून आणून तुम्हाला ते देतं. इव्हन एआयचं सुद्धा जे आहे गुगलचं, तर त्यात पण ते तसं करतं. पण त्याचा उपयोग करा आणि हार्डली 5 मिनिटं त्याला द्या. का? कारण ते पुन्हा रिपीट होणारच आहे, पण जे रिपीट होतं ना, ते रिपीट असं नाही होत बरं का कधी, की समजा एखादं विकिपीडियाचं पेज आहे, ह्युमन जिनोम हा प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर तुम्ही एखादं विकिपीडियाचं पेज वाचताय, तर विकिपीडियाच्या ना पहिल्या तुमची जी स्क्रीन असते, त्या स्क्रीनमध्ये पहिली स्क्रीन आणि नंतरचं दुसरी स्क्रीन, याच्या खाली सहसा जात नाही युपीएससी. पहिलाच जर समजा तुम्ही एखाद्या मिनिस्ट्रीची वेबसाईट बघताय, एखाद्या स्कीमची वेबसाईट बघताय ना, तर त्या वेबसाईटवरती पहिली स्क्रीन म्हणजे पहिल्यांदा दिसतं ना ओपन केल्या त्याच्यावरती क्वेश्चन असतात. तिथे आपलं ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट असतं, आणि म्हणून ते किती वेळात होईल, 5 मिनिटात होतं. कारण जर करायचं म्हटलं
त्या एका टॉपिकवरती आपण रिसर्च करून बुक पण लिहू शकतो. आपल्याला ते करायचं नाहीये, आपल्याकडे वेळही नसतो. म्हणून ऑप्शन जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ऑप्शनसाठी काय करायचंय आपल्याला, जे वियर्ड कीवर्ड्स असतात, ठीक आहे, त्यासाठी हा 5 मिनिट रूल आपण वापरू शकतो. आणि त्यासाठी असं एक 20-50 क्वेश्चन्स वर्ड्स मध्ये एखादी नोट तयार करून ठेवू शकतो, काही असेल जे आपल्याला त्यावेळेस तिथे माहित नाही. फॉर एक्झाम्पल एखादी नवीन स्पेसी आहे, एखादा नवीन टोड असेल किंवा एखाद्या नवीन स्पेसीमध्ये एखादी हे असेल, प्लांक्टन वगैरे जे असतं त्याची काहीतरी नवीन स्पेसी सापडली असेल. आपल्या सह्याद्री माउंटन मध्ये नेहमी काही ना काही सापडत असतं, तशी एखादी स्पेसी सापडली, माहित नाही मला, मग काय आहे, गुगल केलं, बघायचंय आपल्याला ते कुठल्या स्पेसीशी संबंधित आहे, त्याचं काय कुठे सापडलंय, ते आत्ता काय इम्पॉर्टन्स आहे, नक्की काय झालं. या 2 ते 3 लाईन मध्ये माझं ते रीड होतं. पण मागचे जे ऑप्शन्स आहेत ते सोडायचे नाही आहेत, आपल्याला ते वाचायचेच आहेत. यात काय अडचण. ओके, चला पुढे जाऊया. आणि फायनली आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, दॅट इज द अटॅक. सॉल्व्ह करत असताना यामध्ये काय आहे, लॉजिक पझल. द मोस्ट इम्पॉर्टंट इज द ॲब्सर्ड एक्स्ट्रीम लॉजिक. आता हे खरं तर आता फक्त मी एक त्याला टच करतो. जेव्हा आपण ऍक्च्युअली त्या टेस्ट देतो आणि टेस्ट देत असताना आपण ते त्यात खूप सारं डिस्कशन होणार आहे. एक एक्झाम्पल फक्त मी सांगतो इथे. फॉर एक्झाम्पल की एक स्टेटमेंट होतं लास्ट टाइम त्यांनी ते लास्ट इयर म्हणजे आता ज्या 24च्या ह्यांनी विचारला होता हा, की त्यात एक वाक्य आहे बघा, म्हणजे स्टेटमेंट कसं आहे की मार्सुपियल्स थ्राईव्ह ओनली इन ग्रासलँड्स विथ नो प्रिडेटर्स. विथ नो प्रिडेटर्स. जनरली जेव्हा ओनली येतं तेव्हा सुद्धा आपले लगेच कान टवकारले पाहिजेत. हे ओनलीच असेल का, असू शकतं का? आता हे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा इथे इम्पॉर्टंट काय बघा, द ग्रासलँड थ्राईव्ह विथ नो प्रिडेटर. तुम्हाला असं वाटतं का की ह्या संपूर्ण अर्थवरती एखादा तरी असा कुठे इकोसिस्टीम आहे की जिथे प्रिडेटरच नाही आहेत? आणि जर प्रिडेटर नसतील तर प्रे काय असेल, त्यांचं जे खाद्य आहे ते कसं असेल, ते प्रचंड वाढेल ना. इकोसिस्टीमचा फूड चेनचा जो बेसिक लॉ आहे तो काय सांगतो, इफ देर इज अ प्रे देर इज अ प्रिडेटर, अँड इफ देर इज अ प्रिडेटर देन देर इज अ प्रे. हा लॉ आहे की नाही? मग विथ नो प्रिडेटर हाऊ कॅन बी अ इकोसिस्टम कॅन थ्राईव्ह देअर? विथ नो, हे काय आहे, ऍब्सर्ड वाटण्यासारखं आहे. म्हणजे असं नाही होऊ शकत, हे असं नाही होऊ शकत. पण हे असं नाही होऊ शकत या कन्क्लुजनला मी जेव्हा पोहोचतोय तेव्हा मी तुम्हाला फूड चेन बद्दल पण विचारलं, फूड चेन बद्दल सांगितलं. मला बऱ्याचशा फूड चेन माहिती आहेत, मला बायोटिक बरेचसे ते काही इकोसिस्टम्स आहेत ते माहिती आहेत, मला त्या कॉन्सेप्ट माहिती आहेत की नाही. म्हणून माझं लॉजिक हे बेसलेस नाहीये. ते स्टेटमेंट मला ऍब्सर्ड वाटतंय, पण ते का वाटलं, कारण माझा कुठेतरी बेस आहे, म्हणजे माझा नॉलेज बेस आहे, म्हणून मला ते ऍब्सर्ड आहे का नाही हे कळतं. इथं लक्षात. पण असं काही लॉजिक आपण तिथे देऊ शकतो, जसं की फॉर एक्झाम्पल बायोडायव्हर्सिटीचं लॉजिक आहे. आणखी एक क्वेश्चन आहे इथे, डू सम मशरूम्स हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज विथ मिलियन ऑफ स्पेसीज, इट इज सेफ ओके टू लॉजिकल बेट दॅट सम डू. काय विचारलंय, डू सम मशरूम्स हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. रुचिता आणि छाया, लास्ट इयर तुम्हाला हा क्वेश्चन होता, लास्ट इयर तर त्याच्या अगोदर होता, हा तुम्हाला नाही, तुमच्या अगोदर होता हा क्वेश्चन. काय, डू सम मशरूम हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. असू शकतं की 1000 and 1000 जर तिथे स्पेसीज असतील, व्हेरिएशन असेल, जेनेटिक डायव्हर्सिटी असेल, त्यातला निश्चित आहे काही ना तर असू शकतच. मग हे जे आहे ते सुद्धा पुन्हा एकदा हे कशावर पुन्हा असतं, बेस तुमच्या नॉलेज बेसवरती. असे काही लॉजिक जरी आपण डेव्हलप करत गेलो ना, ऍक्च्युअल एक्झाम सॉल्व्ह करत असताना आणि टेस्ट सॉल्व्ह करत असताना आपल्याला तेच करायचंय, आपल्याला तेच करायचंय, त्याच्यावरतीच काम करायचंय. हे लॉजिक कसं डेव्हलप करता येईल. ओके, लक्षात येते तुम्हाला. असाच, अरे हे जरा फॉन्ट लहान आहे, ठीक आहे, इथे काही नाहीये. द एलिमिनेशन मेथड, त्या एलिमिनेशन मेथड वरती आपण तसं बघू शकतो. बट
एलिमिनेशन मेथड मला असं वाटतं की आपण ते सगळ्यात शेवटी ठेवली पाहिजे. हा, आपण तसं ते प्रॅक्टिस केली पाहिजे. एलिमिनेशन मेथड बऱ्याच ठिकाणी आपल्या उपयोगाला येते. पण मला तेच तुम्हाला इथे सांगायचं आहे की pre or prelims can be a good or best, can be a best fodder for your mains. आणि मला असं वाटतं की आपण फायनली अल्टिमेटली त्या मेनसाठीच आपण काम केलं पाहिजे. प्रिलिम्समध्ये शॉर्टकट मारून तिथे तो क्वेश्चन बरोबर येतोय याच्यावरती आनंद मानण्यात काहीच हाशील नाहीये. तुम्हाला असेही मग बरेच विद्यार्थी सापडतील की ज्यांनी 4 मेन्स दिल्या, 5 मेन्स दिल्या, नाही का. बऱ्याच क्लासेसमध्ये तुम्हाला अशी लोक ते सांगतात, मी 5 मेन्स दिल्या बरं का, मी 6 मेन्स दिल्या बरं का. मोस्टली काय होतं माहितीये, आपल्याला प्रिलिम्समध्ये जो तुम्ही अभ्यास कराल, जे लॉजिक असेल, जे अनालिसिस असेल, ज्या फॅक्ट असतील, जो डेटा असेल, मी तुम्हाला हे आवर्जून सांगेन की तो डेटा, तो फॅक्ट, तो अभ्यास मला मेन्सला सुद्धा उपयोगाला पडणार आहे, मला तो वापरायचाच आहे, याच अर्थाने करा. एलिमिनेशन टेक्निकमध्ये हे होत नाही. एलिमिनेशन टेक्निकमध्ये कसं असतं की नाही, हा हे असेल, हे नसेल, हे असेल, किंवा बरेच मुलं ते हे करतात बघा, ट्रिक्स वगैरे असतात पाठांतरासाठी, त्या ट्रिक्स वगैरे तिथे करणं. मला असं वाटतं की ते लक्षात असायलाच पाहिजे. ट्रिक्सपेक्षा सुद्धा, नेमोनिकपेक्षा सुद्धा ना, तुम्हाला ते माहितीच पाहिजे. तुम्ही तो प्रयत्न करा. शॉर्टकटकडे नका जाऊ, आत्ता तर नका जाऊ, कारण आपल्याकडे वेळ आहे. कारण हा जो फॉर्डर आहे ना प्रिलिम्सचा, तो तुम्हाला तुमच्या मेन्ससाठी खूप उपयोगाचा आहे. कारण हे लक्षात घ्या, द एनालिसिस विदाउट फॅक्ट्स विल नॉट फेच यू गुड नंबर ऑफ मार्क्स. जर मी एखादा तिथे आर्ग्युमेंट करतोय ना, तर मला तिथे फॅक्ट जोडाव्याच लागतात, आणि त्या फॅक्ट मला ह्या 6 महिन्यात मिळतात. सो वाय यू आर वेस्टिंग 6 months ओनली फॉर द प्रिलिम्स व्हेन यू कॅन यूज इट ॲज अम्युनिशन फॉर युअर मेन्स. मग इथेच तुम्ही एखादं न्यूजपेपरमध्ये एखादं आर्टिकल वाचताय, वाटलं अरे हे छानसं कोट आहे किंवा हे छान काहीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे, तर लिहू नका, वेगळं काही तिथे करू नका, पाठ करू नका तिथे, मान्य आहे, पण ऍटलिस्ट त्याला तुम्ही तिथे हायलाइट करा. काही पेन कलर वापरा. ते असतात ना आजकाल बरेचसे, ते सिझलिंग पेन असतात, ते चमकतात बघा वगैरे, ते तसं काही पेन आहे. मी काय केलं, मी रेड पेन तसा सिझलिंगचा वापरला सपोज एसेसाठी. मी एखादा पेन वापरला माझ्या एथिक्ससाठी. तर माझा एसे आणि एथिक्स हा इथूनच कंटिन्यू चालू राहतो. माझा ऑप्शनल जो काही असेल त्याच्यासाठी सुद्धा मला ह्या 6 महिन्यामध्ये जाता जाता बॅक ऑफ द माइंड मला ह्या गोष्टी सगळ्या दिसत आहेत, लक्षात येत आहेत, अरे हे फार युजफुल एक्झाम्पल आहे. कारण आपण विसरतो, पण ते तिथेच आपण त्याला जर काही असे सिंबल जर उपयोगात आणले, आणि मी हा सिंबल ना मेनसाठी वापरणार आहे, हा सिंबल एथिक्ससाठी, हा एसेसाठी, हा ऑप्शनसाठी, हा असा, तर तो एक काम आपण करू शकतो फॉर्डर म्हणून. आणि दुसरं म्हणजे काय की त्या ठिकाणी जर सपोज मी पॉलिटिक्स एखादा क्वेश्चन लिहितोय, माझा कॉम्पिटिटर काय करतोय, तो डिरेक्टली फक्त आन्सर मध्ये तो लिहितोय की इन कॉन्स्टिट्यूशन देर इज अ प्रोव्हिजन अबाउट दिस 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 दॅट. पण मी मात्र तिथे काय म्हणतोय, इन कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू आर्टिकल 371 देर इज अ प्रोव्हिजन अबाउट, किंवा ऍटलिस्ट त्या प्रोव्हिजन नंतर मी कंसात लिहितोय आर्टिकल 371. माझा इम्पॅक्ट जास्त आहे त्याच्यापेक्षा. म्हणून प्रिलिम्स आपल्याला तशीही वापरायची आहे. म्हणून प्रिलिम्स मी नेहमी सांगत असतो की मेन्समध्ये प्रिलिम्सचा अभ्यास होणं फार कठीण असतं. हा, तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होते, त्याचा फायदा होतो प्रिलिम्सला, बट प्रिलिम्सचा अभ्यास मात्र मेन्सला फार उपयोगाचा आहे. हो, बऱ्याच वेळेस तर तुम्हाला क्वेश्चन माहिती नसेल, म्हणजे अनालिसिस माहित नाहीये, पण फक्त फॅक्ट माहिती आहेत ना, ऑन द बेसिस ऑफ फॅक्ट यू कॅन अनालाइज समथिंग. तुम्ही लिहू शकता उत्तर अगदी सहजपणे. म्हणून फॅक्ट माहिती पाहिजेत, म्हणून फॅक्च्युअल बेस पक्का पाहिजे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे आपल्याला करायच्या आहेत. सो अल्टिमेटली काय आहे की सोर्सेस कुठले असावेत, मी सांगितलं जसं तुम्हाला की मला असं वाटतं की आपण एक वन साईज फिट फॉर ऑल सगळ्यांसाठी नको बोलायला. म्हणून मी जो पहिला पार्ट होता की सोर्सेस असतील, किंवा तो पुढचं एक 6 महिन्यामध्ये आपण नियोजन कसं केलं पाहिजे ते असेल,
तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या पर्सनलाइज आहेत. प्रत्येक स्टुडंटच्या प्रत्येक आपापल्या वेगळ्या पद्धती असतात अभ्यासाच्या, प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या असतात आणि त्यानुसारच ते पर्सनलाइज अशा स्वरूपामध्ये ते एनालिसिस आणि आपलं प्लॅनिंग झालं पाहिजे असं ते आहे. हा, या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्यांनी मात्र करू शकता. तुम्ही हे केलं पाहिजे. पीवायक्यूचं अनालिसिस हे काही पुढच्या अगदी आठवडा लागला तुम्हाला यासाठी तरी चालेल, पण ते तुम्ही नक्की करा. ते केलं पाहिजे. इथपर्यंत काही क्वेश्चन? आपला हा जो प्रोग्राम आहे तो फक्त टेस्ट सिरीजचा नसून तो मेंटॉरशिपचा हा प्रोग्राम आहे. आणि या मेंटॉरशिपमध्ये म्हणजे काय होतं की मेंटॉरिंग करायचं म्हटलं तर कंटिन्युअस इव्हॅल्युएशन गरजेचं असतं. शिवाय आपल्याला एक्झाम द्यायचे तर टेस्टही द्यायचे असतात. तुम्ही टेस्ट देता त्याच्यावरतूनच कळतं की हा भैंस कितने पाणी में है, म्हणजेच काय आपण नक्की कुठपर्यंत पोहोचलोय हे आपल्याला कळू शकतं. आणि म्हणून टेस्ट सिरीज हा इंटिग्रल पार्ट असतो मेंटॉरशिप बॅच मध्ये कुठेही. तर या मेंटॉरशिप बॅच मध्ये आपला सगळा फोकस हा 1-to-1 पर्सनलाइज असतो. टेस्ट ह्या 1-to many असतात किंवा टेस्ट ह्या सगळ्या हॉलमध्ये एकत्रच असतात. बट त्या टेस्ट नंतर आपल्याला त्या प्रत्येक टेस्टमध्ये जे काही आपण परफॉर्म करतोय तर आपल्याला ते इंडिव्हिज्युअली अनालिसिस करायचं असतं. प्रत्येक टेस्ट, आता अगदी मुळात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर की आपण टेस्ट सिरीज देणं हा एक भाग झाला आणि दुसरा एक भाग असतो तो म्हणजे मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणं, तो वेगळा भाग आहे. टेस्ट आपण का द्यायची? जसं मी कोणाला तरी काल सांगत होतो त्याच पद्धतीने की टेस्ट यामध्येच वर्ड जो आहे जो टेस्ट तो काय इंडिकेट करतो? दॅट इंडिकेटिंग यू हॅव टू टेस्ट, बट व्हॉट? फर्स्ट टेम्परामेंट. तर 2 तासामध्ये माझा टेम्परामेंट कसा आहे. सेकंड, तुम्ही टेस्ट करा तुमची डायरेक्शन. एम आय गोइंग राईट वे और समथिंग इम्प्रूव्हमेंट इज नीडेड. मला ते डायरेक्शन माझी चेक करायची आहे, मला ते टेस्ट करायचं आहे. थर्ड, जे मी रीड करतोय माझ्या स्टडी मेथड्स ज्या आहेत त्या मेथड्स करेक्ट आहेत. म्हणजे मला माहिती होतं की आता इथे प्रेसिडेंट विचारणार आहेत, इथे प्राईम मिनिस्टर विचारणार आहेत, मी केला पण मला ते क्वेश्चन जमत नाही आहेत, तर याचा अर्थ मी अभ्यास नाही केलाय का? केला. पण अभ्यास करून जर मला जमत नसेल तर समथिंग इज रॉंग इन युअर मेथड्स. मला ते टेस्ट करायचं आहे. मला टेस्ट करायचं आहे, मला टाइम टेस्ट करायचं आहे. बाय टाइम मॅनेजमेंट जे आहे ते. फिफ्थ पॉइंट जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे मला टेस्ट करायच्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज. कालची एक एमपीएससीची एक्झाम झाली आता राज्यसेवेची प्रिलिम्स. एक मुलगा आला आणि तो म्हणाला सर खूप छान म्हणजे पेपर होता पण मी नाही होणार क्लिअर. म्हणलं का, काय झालं? अभ्यास चांगला होता, सगळं चांगलं होतं. नाही झालं काय, 2 दिवस अगोदर मी युट्यूबवरती एक व्हिडिओ पाहिला की स्ट्रॅटेजी, फायनल स्ट्रॅटेजी. आणि त्याने असं सांगितलं होतं की जीएस मध्ये जो सब्जेक्ट तुमचा खूप चांगला आहे त्या सब्जेक्टने तुम्ही सुरू करा. हा, आणि तुम्हाला माहितीये ABCD असे हे असतात. प्रत्येक पेपर हा हिस्ट्रीने सुरू होत नाही. कोणता कशाने सुरू होतो? कुठे जॉग्रफीने, कुठे हिस्ट्रीने, आणि प्रत्येक ठिकाणी ते शफल केलेलं असतं ना. याचं काय झालं? त्याने त्याच प्रकारे काम करायचा प्रयत्न केला. बरं, याचा पॉलिटी चांगला होता पण पॉलिटी त्याला सुरुवातीला आलाच नाही. तो पॉलिटिक्सचे क्वेश्चन शोधण्यातच जवळपास 5 ते 10 मिनिटं जातात त्याचे. बरं, ते सोडवला. मग दुसरा सेकंड माझा कुठला स्ट्रेंथ आहे? माझा जॉग्रफी आहे. मला ते कुठे क्वेश्चन आहेत? मग ते सोडवायला गेला. लक्षात येते तुम्हाला अडचण काय असते? लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी चेंज करून नाही हो युद्ध जिंकत आहेत. आपल्याला हे काय करावं लागतं? एक्सपेरिमेंट करावे लागतात. ते टेस्टमध्ये एक्सपेरिमेंट करावे लागतात. आणि तुम्ही जे माहिती आहे टेस्टमध्ये एक्सपेरिमेंट करता, इथे करा ना. अराउंड 27 टेस्ट आहेत. एका टेस्टमध्ये मी ते एक्सपेरिमेंट केलं, नाही जमलं. दुसऱ्या टेस्टमध्ये मी दुसरी स्ट्रॅटेजी एक्सपेरिमेंट केली. करू शकतो. अगदी सिंपल आहे तो. फॉर एक्झाम्पल, ज्या मुलीबद्दल मी तुम्हाला सांगत होतो की 6व्या अटेम्प्टला ती मुलगी आता यावर्षी प्रिलिम्स पास झाली, पहिली मेन्स पण दिली, आता इंटरव्ह्यूला पण आहे 6th अटेम्प्टला. पण तिच्याबद्दल सांगायची गंमत म्हणजे लास्ट अटेम्प्टचा कसा गेला, तर तिने तो पेपर सगळा सॉल्व्ह केला. बरेच मुलं काय करतात, क्वेश्चन पेपरवरती तो सॉल्व्ह करतात, टिक टिक करतात, आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये ते सर्कल डार्क करतात की नाही.
लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर तोही तसा लेंदीच होता. झालं काय, ते सर्कल डार्क करण्यासाठी हार्डली 15 to 20 मिनिट शिल्लक राहिले. संपलं. युपीएससी नाही ना विचारत, ती विचारच करत नाही तुमचा की तुमचा अटेम्प्ट कितवा आहे. येते लक्षात. म्हणून होतं काय की मी सगळा पेपर अगोदर क्वेश्चन पेपरवर सॉल्व्ह करते, टिक करते, मग मी तिकडे जाऊन डार्क करते. ही एक स्ट्रॅटेजी झाली. दुसरी स्ट्रॅटेजी, नाही मी क्वेश्चन वाचते, टिक करते, लगेच मी तिथे जाऊन डार्क करते, ही दुसरी स्ट्रॅटेजी झाली. नाही मी अख्खा सेक्शन सॉल्व्ह करते, मग मी डार्क जाऊन तिकडे काढते. अरे तू काही कर, पण तू इथे कर, या टेस्ट सिरीज मध्ये कर, इथे एक्सपेरिमेंट कर. एक्सपेरिमेंट तुला आवडला तर मग तू त्याच्यावरती काय कर, 2-3 पुढच्या टेस्ट मध्ये तेच पुन्हा प्रॅक्टिस कर आणि मग तू फायनली जाऊन एक्झाम हॉलमध्ये ते कर. टेस्ट सिरीज त्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे लक्षात घ्या. टेस्ट मीन्स व्हॉट, इट इज अ क्रिटिकल फीडबॅक टू यू. तो लूप आहे, तो लूप असतो. म्हणजे माझी ही प्रिपरेशन आणि हा टेस्ट, मग मी प्रिपेअर करते, मी टेस्ट देते, यातून मला फीडबॅक मिळतोय आणि मी परत प्रिपरेशन करते. हा कंटिन्युअस फीडबॅक आणि कंटिन्युअस प्रिपरेशनचा तो लूप आहे. त्यासाठी टेस्ट आहे. टेस्ट ह्यासाठी नाहीये की मला किती मार्क्स पडतायत. टेस्ट यासाठी नाहीये की मी ऑल इंडिया रँक मध्ये माझा किती आहे त्या टेस्टमध्ये. आजकाल तेही अवेलेबल असतात ना, मग तो किती आहे हे काहीही मॅटर करत नाही, कारण युपीएससी पुन्हा फार वेगळीच आहे की नाही. आपल्याला करायचं काय, टेस्ट इज अ टूल आहे. मग मी हे तुम्हाला जे 5 पॉइंट सांगितले ना, ह्या 5 पॉइंट्ससाठी टेस्ट सिरीज आहे. आणि तोच मुद्दा आम्हाला महत्वाचा असतो की तुम्ही जेव्हा म्हणता, म्हणजे फॉर एक्झाम्पल पुन्हा तेच आहे, एक स्टुडंट आला, सर नाही निघत आहे प्रिलिम्स, म्हणजे प्रिलिम्स झाली आणि त्यानंतर आला भेटायला, नाही निघत आहे प्रिलिम, किती अभ्यास केला, नाही सर लक्ष्मीकांत बघा ना, जवळपास 8 वेळेस वाचून काढला यावर्षी. तर आपण तो वाचून काढला. आता हे जेव्हा त्याचं स्टेटमेंट मला सांगतोय तेव्हा मला काय वाटणार, अरे हा तर सिनियर आहे याच्यामध्ये. आता 8 वेळेस तो पुस्तक वाचतोय म्हणजे नक्की तो सिरियस आहे आणि सिनियर पण बनलाय तो त्यामध्ये. पण त्याच्या त्या एका स्टेटमेंट वरती मी त्याचं काय अनालिसिस करणार आहे, मी नाही करू शकत. हा मी अज्युम करू शकतो की येस यू आर सिरियस आणि तू हार्ड वर्किंग आहेस, बट खरंच तुला ते कळलंय का, तू कसं वाचलंयस, तुला किती समजलंय, तुझा अप्रोच काय आहे, हे नाही ना मला माहित. मग मला काय करावं लागतं तिथे, मग मी त्याला तिथे 3-4 क्वेश्चन्स विचारले. त्यावेळेस नुकतंच काहीतरी ते सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं प्रेसिडेंटला आणि की गव्हर्नरना, है ना, जर एखादं बिल तुमच्याकडे आलं तर तुम्ही ते पटकन ते दिलं पाहिजे, 3 महिन्यामध्ये ते केलं पाहिजे. मग त्याच्यावरती त्याला जेव्हा क्वेश्चन विचारले, 2 फॅक्च्युअल आणि 2 अनालिटिकल, तेव्हा कळलं की याने ते पुस्तक 8 नाही 16 वेळेस जरी वाचलं तरी तुला नाही निघणार आहे प्रिलिम्स. का, कारण अप्रोचच नाही ना. पण मला कधी कळलं, तुमच्या मेंटर्सना कधी कळतं, मेंटरिंग कधी करता येतं, जेव्हा तुमचं इव्हॅल्युएशन करता येतं. तुमचं प्रत्येक टेस्ट नंतर जे इव्हॅल्युएशन शीट असते त्याच्या बेसिसवरती आपल्याला ते करता येतं. म्हणून मेंटरशिपचा प्रोग्राम जो असतो त्याच्यामध्ये इथे लेक्चर्स नाही आहेत. हा, लेक्चर्स आपण फक्त ओरिएंटेशन आणि बेसिक ठेवलेत सीसॅटसाठी मात्र ते आपण कंटिन्युअस ठेवलेले आहेत. पण बाकीचे जे सगळे आहेत ते काय आहेत, हे कंटिन्युअस मेंटॉरिंग आहे, एनालिसिस आहे, एक्झामिनेशन आहे, टेस्टिंग आहे, फीडबॅक आहे, इम्प्रूव्हमेंट आहे. आपल्याला ते करायचं आणि ते कन्सिस्टंट एफर्ट देऊन जर आपण ते केलं तर डेफिनेटली होतं. पण एवढं लक्षात घ्या, एका बाजूला पीवायक्यूचं अनालिसिस, दुसऱ्या बाजूला एनसीईआरटीचा खूप छान अभ्यास आणि आपलं जे नॉलेज बेस आहे तो वाढवणं, आणि तिसऱ्या बाजूला ज्या आपल्या टेस्ट आहेत त्या टेस्ट व्यवस्थित देणं. कुठेही तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्या टेस्ट व्यवस्थित देणं आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस करणं, हे 3 आहे बघा. हा गोल्डन ट्रायंगल आहे. याचा काय, हा गोल्डन ट्रायंगल असतो. एक आहे तुमचा तुमचं जे नॉलेज बेस आहे ते वाढवणं, त्यासाठी तुमच्या एनसीईआरटी. दुसऱ्या बाजूला आहे तुम्ही जेव्हा पीवायक्यूचं अनालिसिस करता ते, आणि तिसऱ्या बाजूला आहे तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करताय आणि फीडबॅक घेऊन त्यानुसार इम्प्रूव्हमेंट करताय. हा आहे तो गोल्डन ट्रायंगल. एवढाच आपल्याला गरजेचं आहे. गो थ्रू होतो आपण, काहीच अडचणी येत नाही प्रिलिम्स मध्ये. आपल्याला तेच उरकत नाही. बऱ्याच मुलांचं काय होतं, उरक नसतो म्हणजे
वेगाने गोष्टी होत नाहीत. प्रिलिम्स आली तरी सुद्धा अजून आमचं पहिलंच रिव्हिजन चालू असेल, दुसरं रिव्हिजन चालू असेल, रिझल्ट येत नाही. ॲटलिस्ट आपल्या नॉलेज बेसच्या रिव्हिजन्स ह्या किमान मल्टिपल झाल्या पाहिजे, 5 to 6 टाइम्स झाल्या पाहिजेत किमान. आणि मग बाकीच्या गोष्टी तर आहेतच, आपण डेली बेसिसवर जे काही शेड्यूल सांगतो मुलांना तर त्याच्यानुसार तर ते आहेच आहे. आणि सो अराउंड 27 टेस्ट असतील आपल्या ह्या टोटल. 22 नोव्हेंबरला आपली सुरू होते पहिली टेस्ट आणि त्याच्यामध्ये आपण पॉलिटीपासून सुरू करतोय. आणि नंतर ती 9th मे जी अराउंड 15 डेज बिफोर, इथे लिहिलंय सुद्धा, 15 डेज बिफोर आपल्या युपीएससीच्या प्रिलिम्सच्या ती कव्हरअप होते, वाइंडअप होते. 27 वीक्स आहेत, 27 टेस्ट आहेत, सेक्शनल 11 आहेत आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह अराउंड जीएसच्या 8 आणि सीसॅटच्या 8 आहेत. सीसॅटचे त्यामध्ये लेक्चर्स आहेत, तुम्हाला ओरिएंटेशन लेक्चर्स, त्यानंतरचे प्रॅक्टिस सेट वगैरे ते दिले जातात. सीसॅटमध्ये आपल्याकडे यावर्षी जे कॅट आणि त्याचबरोबर युपीएससीला सीसॅट शिकवलेले असे दोन्हींचा अनुभव असणारे 2 जण आहेत. सो त्यांचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुम्हाला हे ब्रोशर तुम्हाला मिळालंच असेल, नसेल तरी तुम्ही मेसेज टाका, त्यात तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे. तर ही आपली स्टार्ट होते उद्याच्या 22 नोव्हेंबर पासून. आणि त्यामध्ये मग सुरुवातीला सेक्शनल आहेत, नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह सुरू होतात. असं ते एकदा बघून घ्या, ते खूप डिटेलमध्ये आहे. ते ऑफलाईन सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या ऑफलाईन आहेत. सगळ्या ऑफलाईन आहेत, हॉलमध्ये इथेच. येस. आणि मग त्यानंतर त्याचं डिस्कशन होतं. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला एक शीट मिळते, त्याच्यामध्ये तुम्हाला तो शीट जे आहे ते फिलअप करायचे असते, अनालिसिस करायचे असते. त्यात वेगवेगळ्या पॅरामीटर्सनुसार ते दिलेली आहे. एक्सेल शीट पण आहे आणि एक हार्ड कॉपी पण असते. म्हणजे पुन्हा त्याच्या बेसिसवरतीच आपण पुढे मेंटर्सना ती दाखवू शकतो आणि आपण ते इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. जनरली काय होतं की आता पॉलिटी फक्त पहिला आहे म्हणून, अदरवाईज ज्यांचे कोणाचे ऍडमिशन्स होतात, तर जसं मी मगाशी म्हटलं तसं कंपल्सरी पहिल्यांदा आपण एक पूर्वीची टेस्ट द्यायला लावतो, ते टेस्ट घेऊन यायला सांगतो. ती घेऊन आल्यानंतर त्याचं एक सेशन होतच आणि मग त्याच्यामध्येच मोस्टली सगळे जे सोर्सेस आहेत ते फायनलाइज होतात. असं म्हणून तुम्ही पटकन ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. जर श्रीराम तू आत्ताच स्टार्ट केलं असशील युपीएससीच्या प्रिपरेशनला, तर मी हे सांगेन की आता तू प्रिलिम्स नकोच देऊ यावर्षी. प्लस हा मेंटॉरशिपचा प्रोग्राम पण तुझ्यासाठी नाहीये. आपण सुरुवात आपल्याला मेन्स पासून करायची आहे आणि अराउंड 27चा अटेम्प्ट जर तू देणार असशील ना, म्हणजे द्यावा असं मला वाटतं, जर तू आता सुरुवात केली असशील तर. त्यामुळे हा नको जॉईन करू. तू अगोदर मेन्सचे प्रिपरेशन कर 27च्या दृष्टिकोनातून आणि मग तिथे पुढच्या वर्षी याच वेळेस म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला मग तू हळूहळू प्रिलिम्सकडे शिफ्ट होऊ शकतोस. ओके, चला भेटूयात सगळे. सर्वांना शुभेच्छा. हळूहळू ट्रान्झिशन होऊ दे. डायरेक्टलीच मेन्स कडून ते प्रिलिम्सकडे उडी मारायची नाहीये, ट्रान्झिशन करायचंय हळूहळू. नाहीतर एकदम थंड अशा एसी मधून डायरेक्ट 45 डिग्री जळगाव तसं बाहेर उडी मारायची नाही. तर डायरेक्ट सडन आपल्याला ते नाही झेपत आपल्या बॉडीला. ट्रान्झिशन करा. हा महिना ट्रान्झिशनचा असू दे, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा, पण आता सुरुवात करायची हळूहळू प्रिलिम्सला. येस. ओके, चला बाय बाय, भेटूया. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.